अरुण देशपांडे, कार्याध्यक्ष अमरिंद मंडळ. आज आपले वक्ते क्रीडा पत्रकार संदीप चव्हाण यांचा थोडक्यात परिचय करून देत आहे. ओढ हिरवाडीची मीडिया हाऊस प्रायव्हेट लिमिटेड या माध्यम कंपनीच्या संस्थापक संचालक म्हणून सध्या ते कार्यभार सांभाळत आहेत. गेली 26 वर्ष संदीप चव्हाण हे पत्रकारिता असून मुंबई तरुण भारत, दैनिक सामना, IBN लोकमत अशा विविध वृत्तपत्र आणि क्रीडा चॅनल याच्यामध्ये त्यांनी काम केलेले आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे वृत्तसंकलन आणि क्रीडा संस्थांच्या अध्ययनासाठी त्यांनी आजवर 38 देशात भटकंती केली आहे. गेली 5 ऑलिम्पिक्स म्हणजे आजवर ग्रीस 2004, बीजिंग 2008, लंडन 2012, ब्राझील 2016 आणि नुकतेच आटोपलेले टोकियो 2021 या 5 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे थेट त्या देशात जाऊन वार्तांकन केले आहे. त्याचप्रमाणे क्रिकेटचा 2007चा वेस्ट इंडिजमधील वर्ल्ड कप, 2011 भारतातील, 2015 न्यूझीलंड ऑस्ट्रेलियातील क्रिकेट स्पर्धेचे वार्तांकन केलेले आहे. याशिवाय दक्षिण कोरियातील आशियाई क्रीडा स्पर्धा, लंडनमधील जागतिक ॲथलेटिक्स ग्रँड प्री, नेदरलँडमधील ज्युनियर वर्ल्ड कप व दिल्लीतील दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांचा वृत्तसंकलनाचा त्यांना अनुभव आहे. त्यांना 2003चा स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या ब्रेकिंग न्यूजसाठीच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेला आहे. अमेरिकेतील फॉक्स टीव्हीवरून प्रसारित होणाऱ्या यू गॉटा सी दिस या लोकप्रिय कार्यक्रमासाठी कबड्डीवरील डॉक्युमेंटरीची निर्मिती त्यांनी केली आहे. विविध क्रीडा संघटनांवर प्रशासक म्हणून कामाचा अनुभव आहे. या विविध पदावर काम केलेले असे चतुरस्र क्रीडा पत्रकार संदीप चव्हाण आता आपल्याला मार्गदर्शन करतात. नमस्कार, मी संदीप चव्हाण. अमरिंद मंडळाच्या 74व्या वसंत व्याख्यानमालेतील समारोपाचे पुष्प घुमटासाठी मला आमंत्रित करण्यात आले आहे. अर्थात माझा विषय आहे टोकियो ऑलिम्पिक, भारताचं यश आणि यापुढील दिशा. असं म्हणतात की विजय जो आहे हा आधी तुमच्या हृदयात गुंतवावा लागतो, मग तो मेंदूत भिनवावा लागतो आणि मग तो प्रत्यक्ष मैदानात साकारावा लागतो. यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकचं फलित काय म्हणाल तर मला असं वाटतं की भारतीयांना जिंकण्याचा एक नवा दिलासा जो आहे, नवा विश्वास जो आहे हा या टोकियो ऑलिम्पिक बद्दल मिळाला असं मी म्हणेन. मी एकदा असं वाचलं होतं की भय हीच खरी गुलामी आहे आणि या भयापासून मुक्तता हेच खरं स्वातंत्र्य आहे, असं वाक्य जे आहे हे म्यानमारची जी ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्याच्यासाठी जिनी लढा दिला त्या अँग सॅन क्यू, ज्यांना नोबेल पुरस्कार सुद्धा मिळाला होता शांततेचं, त्यांचं हे वाक्य होतं. त्यांचं हे वाक्य प्रत्यक्ष जगण्याचा संधी जी आहे ही भारतीय खेळाडूंनी टोकियो ऑलिम्पिक मध्ये आम्हाला दिली. मी असं अशासाठी म्हणतोय की बॅरन पियर दी कुबर्तीन यांनी 1896 साली जेव्हा ऑलिम्पिकला सुरुवात केली, ज्याला आधुनिक ऑलिम्पिकचा जनक म्हणतात, त्या बॅरन पियर दी कुबर्तीनने जेव्हा ऑलिम्पिकला सुरुवात केली त्या 1896 पासून कालच्या 1921 पर्यंत एकूण 125 वर्ष झाली. या 125 वर्षात ज्याला ऑलिम्पिक मधील खेळांचा राजा म्हटलं जातं, त्या ऍथलेटिक्स म्हणजे प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये ऍथलेटिक्सच्या स्पर्धा ज्या असतात ह्या ऑलिम्पिकच्या मुख्य स्टेडियममध्ये खेळवल्या जातात. त्या गेल्या 125 वर्षात या ऍथलेटिक्समध्ये भारताला कधीही मेडल जिंकता आलं नव्हतं. भारताची आजवरची ऍथलेटिक्स मधली सर्वोच्च कामगिरी काय होती तर मिल्खा सिंग चौथे आले होते, PT उषा चौथी आली होती. सेकंदाच्या काही शतांश फरकाने त्यांचं मेडल हुकलं होतं. 125 वर्षातील हे जे भय होतं की ऍथलेटिक्स मध्ये आपण कधी मेडल जिंकू शकतो का, तर हे भय जे आहे हे दूर करण्याचं काम टोकियो ऑलिम्पिक मध्ये केलं आणि हे भय दूर करणाऱ्या हिरोचं नाव आहे नीरज चोप्रा. गमत पहा, तुम्ही जर गुगलला गेलात आणि नीरज चोप्राचं जर नाव टाईप केलं, तुम्हाला माहितीये का माणूस किती रातोरात हिरो झालेला आहे. आजच्या क्षणाला नीरज चोप्राला 3,52,00,000 सर्चेस आहेत. प्रत्येक खेळाला एक हिरो लागतो. मला असं वाटतं की मी नीरज चोप्राला हिरो का म्हणतोय त्याचंही कारण आहे, तेही पुढे आपल्या या विश्लेषणामध्ये येईल. पण मला असं वाटतं की भारतीय खेळाडूंच्या मानगुटीवर बसलेलं जे पराभवाचं जे भूत होतं किंवा जो भयगंड होता की ऍथलेटिक्सच्या मैदानामध्ये आपण तग धरू शकत नाही, तो भयगंड जो आहे त्याचा वेध जो आहे हा नीरज चोप्राच्या भाल्याने घेतलाय. आणि तो भाला सुद्धा साधा सुद्धा नाहीये, तर सुवर्ण भाला आहे. म्हणजे आम्हा सगळ्यांसाठी, म्हणजे आपल्या संपूर्ण भारतीयांसाठी जेव्हा मिशन ऑलिम्पिक, टोकियो ऑलिम्पिक हे जेव्हा सुरू होतं तेव्हा कुठेही नीरज चोप्रा हे नाव तुम्हाला ठसठशीतपणे दिसत नव्हतं. अनेक स्टार खेळाडू होते, शूटिंग मधनं अपेक्षा होत्या. PV सिंधू जिने ऑलरेडी रिओ ऑलिम्पिक मध्ये सिल्वर मेडल जिंकलं होतं, हॉकीची टीम फॉर्म मध्ये होती, सगळ्यांची चर्चा पान भरून होती.
नीरज चोप्रा कुठेतरी कोपऱ्यामध्ये होता. पण ऑलिम्पिकचा दिवस संपता संपता नीरज चोप्रा प्रत्येक वर्तमानपत्राचा मित्र झालेला आहे. प्रत्येक खेळाडूचा तो हिरो आणि आदर्श बनलेला आहे. अर्थात त्याचा हे जे यश आहे एका रात्रीत आलेलं नाहीये. पण जे मी म्हणतोय की भयापासून मुक्त करण्याचं मेडल्स यापुढेही जिंकली जातील आणि आपण या आधीही गोल्ड मेडल जिंकले. असं नाही की नीरज चोप्राचं गोल्ड मेडल भारताचं पहिलं मेडल आहे. याआधी आपण पाहिलं बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने वैयक्तिक प्रकारामध्ये शूटिंगमध्ये आपल्याला गोल्ड मेडल जिंकून दिलं होतं. बरं, हे माझं 5वं ऑलिम्पिक आहे आणि मला असं सुदैवी अशासाठी म्हणतो की नीरज चोप्राचं गोल्ड मेडल जिंकलं त्यावेळी मी तिथे हजर होतो आणि अभिनव बिंद्राने जेव्हा गोल्ड मेडल जिंकलं त्यावेळी मी तिथे होतो. किंबहुना मी असं म्हणेन की या कोरोनाच्या काळामध्ये जे बीजिंग ऑलिम्पिकला जे पत्रकार आले होते त्यापैकी कोणीच यावेळी मला या टोकियो ऑलिम्पिकमध्ये दिसलं नाही. तर मी अभिमानाने म्हणेन की भारताचे दोन्ही गोल्ड मेडल पाहणारा एकमेव पत्रकार आज तुमच्याशी संवाद साधतोय. म्हणजे या 5 ऑलिम्पिक जेव्हा मी कव्हर केले, अथेन्स पासून अथेन्स, बीजिंग, लंडन, त्याच्यानंतर रिओ ऑलिम्पिक आणि आता टोकियो ऑलिम्पिक, भारताचा हा जो प्रवास आहे, भारतीय खेळाडूंचा प्रवास आहे, त्यांची जिद्द आहे, थक्क करणारी जिद्द आहे. म्हणजे ऑलिम्पिक आलं की आपल्याकडे असे पान वर्तमानपत्राची रखाणं, टीव्ही चॅनलच्या स्क्रीन त्यांच्या कर्तृत्वाने, त्यांच्याकडच्या अपेक्षाने भरभरून जातात. परंतु त्यानंतर मध्ये जसं आता आपण बघा ऑलिम्पिक संपलं, त्याच्यानंतर आता पुन्हा आपल्याला 8 ऑगस्टला ऑलिम्पिक संपल्यानंतर त्याच्यानंतर पुढच्या ऑलिम्पिक, पॅरिसला जे ऑलिम्पिक आहे तोपर्यंत या खेळाडूंची फार कुणाला चौकशी असेल किंवा फार कुणाबद्दल उत्सुकता असेल असं राहत नाही. खेळाडू स्टार बनतात, परंतु जे खेळाडू पराभूत होत आहेत त्यांचं काय, त्यांचं जिद्द जागवण्याची किंवा जे नवीन खेळाडू येतात त्यांना प्रोत्साहन देण्याची, त्यासाठी काही एक रोडमॅप असायला हवा. तो रोडमॅप दुर्दैवाने दिसत नाही. तुम्ही म्हणाल की आनंदाच्या या क्षणी ह्या अशा गोष्टी आपण का करतोय, पण मला असं वाटतं की ज्यावेळी तुम्हाला यश मिळतं त्यावेळी जे अपयश आलेलं आहे त्याची सुद्धा कारणमीमांसा होणं गरजेचं आहे. या ऑलिम्पिकमध्ये तुम्ही म्हणाल की यश नेमकं काय होतं, तर मला सगळ्यात महत्वाचं, मला एकाने विचारलं की माझ्या बाजूला एक अमेरिकेचा पत्रकार होता, आम्ही जवळजवळ 3-4 ऑलिम्पिक एकत्र केली होती. त्यांनी मला असं विचारलं की या भारताने यंदा सर्वाधिक मेडल जिंकलेली आहेत, 7 मेडल. म्हणजे 125 वर्षांच्या इतिहासात भारताला एवढी मेडल एकाच ऑलिम्पिकमध्ये कधीच जिंकता आली नव्हती. लंडन ऑलिम्पिकमध्ये 2012 मध्ये आपण 6 मेडल जिंकली होती, 2 सिल्वर आणि 4 ब्रॉन्झ. यावेळी आपण त्यात 1 गोल्ड मेडलची भर घातलेली आहे, 1 गोल्ड, 2 सिल्वर आणि 4 ब्रॉन्झ मेडल जिंकले. तर तो मला म्हणाला की तू याचं विश्लेषण कसं करशील. तर आमच्या खूप गप्पा चालू होत्या. मी त्याला एवढं सांगितलं की हे जे मेडल्स आहेत, या मेडल्सने एक दाखवून दिलंय की जिंकण्यासाठी तुम्ही बॉर्नव्हिटा बॉय असण्याची गरज नाहीये. ही जी सगळी मेडल्स आलेली आहेत, तुम्ही बघा पोटात भूक असणाऱ्या गरीब खेळाडूंनी मिळवलेली मेडल आहेत. त्यामुळे तुम्हाला बॉर्नव्हिटा बॉय सारख्या ज्या जाहिराती आहेत, या जाहिरात म्हणजे हा खूप व्हॉट्सअपवर फेमस झालेला जोक होता की जी मेडल्स मिळवली ती बॉर्नव्हिटा बॉयने मिळवली नाहीत, तर भाकरी आणि त्याच्याबरोबर मीठ भाकर खाणाऱ्या खेळाडूंनी मिळवलेली ही मेडल्स आहेत. आणि त्यात बऱ्याच अंशी तथ्य आहेत. तुम्ही लोलिनाचं उदाहरण घ्या, तुम्ही कुंजुराणी देवीचं, मीराबाई चानूचं उदाहरण घ्या, तुम्ही हॉकीमधल्या खेळाडूंचं उदाहरण घ्या. हे सगळे खेळाडू अत्यंत गरिबीतनं पुढे आलेले आहेत. मला आठवतंय दिल्लीमध्ये जेव्हा एशियन्स गेम होते, कॉमनवेल्थ गेम होते, त्यावेळी मला मिल्खा सिंग यांच्याशी बातचीत करण्याची संधी मिळाली होती. तर मिल्खा सिंगने मी असं विचारलं होतं की सर तुम्ही आयुष्यात एवढं यश मिळवलं, तुमच्यासमोर कोणी रोल मॉडेल नव्हता, पण तुम्ही जगभरात भारताचा डंका पिटला, धावण्याच्या शर्यतीमध्ये भारताला जगामध्ये एक स्थान मिळवून दिलं, तुम्हाला हे कसं शक्य झालं. ज्यांना मिल्खा सिंग माहिती आहे, ज्यांनी आता असं म्हणावं लागतं की मिल्खा सिंग पाहायचं असेल तर भाग मिल्खा भाग हा पिक्चर पाहतो, पण दुर्दैव आहे म्हणा आपल्या भारतीय क्रीडा सृष्टीचं. तुम्ही मिल्खा सिंगचं चरित्र वाचा, त्याच्याबद्दलच्या कथा वाचा. अत्यंत प्रेरणादायी अशी मिल्खा सिंग यांची कथा आहे. भारताची जेव्हा फाळणी झाली त्यावेळी त्यांचं अख्खं कुटुंब जे आहे ते संपुष्टात आलं होतं, त्यांची कत्तल करण्यात आली होती आणि तो आणि त्याची बहीण कशी बशी त्या फाळणीतनं वाचली होती. आणि नंतर अत्यंत हलाखीच्या आयुष्य त्यांनी जगलं होतं आणि त्यातनं त्यांनी स्वतःची उमेद जागवली, जिद्द जागवली आणि मग जग जिंकायला त्यांनी सुरुवात केली होती. तर मिल्खा सिंगचं असं म्हणणं होतं की बेटे जीतने के लिए पेट में भूख होनी चाहिए, ये भूख जो है ना वो दौड़ाना सिखाती है. तर मला असं वाटतं ही जी पोटातली भूक आहे, पोटातली आग आहे, ही आगच या खेळाडूंना पुढे घेऊन जाते. बॉक्सिंगमध्ये लोलिनाने मेडल जिंकलं होतं, त्याच्यानंतर वेटलिफ्टिंग मध्ये मीराबाई चानूंचा किस्सा तर माझ्यासाठी खूप अविस्मरणीय आहे. कारण 125 वर्षांच्या इतिहासामध्ये आजवर भारताला ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी कधी मेडल जिंकता आलेलं नाहीये. आणि नेमका मीराबाईचा जो इव्हेंट होता तो पहिल्याच दिवशी तिथं होता. आणि यावेळी असं होतं की कोविडमुळे एवढी अनिश्चितता होती की आम्हाला एक पत्रकार म्हणून जेव्हा जायचं ठरवलं तेव्हा आम्हाला जपान
ऑर्गनायझिंग कमिटीने काही नियम लादून दिले. त्याच्यानुसार ऑलिम्पिकला जायच्या आधी 7 दिवस आम्हाला रोज आरटीपीसीआर टेस्ट करणं बंधनकारक होतं. बरं, ही आरटीपीसीआर कुठेही नाही, तर त्यांनी ज्या नेमून दिलेल्या प्रयोगशाळा आहेत तिथेच जाऊन, त्याच लॅबोरेटरीमध्ये जाऊन आम्हाला हे चाचण्या करणं बंधनकारक होतं. सुदैवाने एका मराठमोळ्या आपल्या फडके लॅबचं त्याच्यामध्ये नाव होतं. 7 दिवस जाऊन आम्ही तिथे आरटीपीसीआर टेस्ट केली. त्याच्यानंतर या टेस्ट केल्यानंतर आम्हाला, जेव्हा आम्ही जपानमध्ये उतरलो, हनेडा म्हणून त्यांचा जो आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, त्या विमानतळावर पुन्हा आमची टेस्ट करण्यात आली. ही आमची 8वी आरटीपीसीआर सलग. ती टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर आम्हाला एका टॅक्सीमध्ये टॅक्सी देण्यात आली. बरं, मी आणि माझा एक सहकारी पत्रकार मित्र, आम्ही दोघे एकाच हॉटेलमध्ये राहत होतो. आम्ही त्यांना विनंती केली की आम्ही दोघे एकाच हॉटेलमध्ये आहोत, तर आम्ही एका टॅक्सीने जातो. ते म्हणाले नाही, नियम म्हणजे नियम. आम्ही विमानातून एकत्र आलेलो आहोत, पण आम्हाला प्रत्येकाला दोघांनाही वेगवेगळ्या टॅक्सीमध्ये घालण्यात आलं आणि वेगवेगळ्या टॅक्सीने आमच्या हॉटेलवर गेलो. हॉटेलमध्ये 3 दिवस आम्हाला क्वारंटाईन करून ठेवण्यात आलं होतं. या 3 दिवसामध्ये पुन्हा आम्हाला रोज आरटीपीसीआर टेस्ट करायची होती. अशा प्रकारे एकूण 11 सलग आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्याने आम्हाला हॉटेलच्या बाहेर पडायची परवानगी दिली. पण अट एकच की पुढचे 14 दिवस, म्हणजे जपानमध्ये उतरल्यापासून पुढचे 14 दिवस आम्ही हॉटेलमधनं बाहेर पडायचो, ज्याला बायोबबल म्हणतात. त्या हॉटेलमधनं त्याने नेमून दिलेल्या बसमध्ये बसायचो आणि त्या बसमधनं थेट स्टेडियम मध्ये जायचं. स्पर्धा संपली की पुन्हा स्टेडियम मधनं बसमध्ये, बसमधनं हॉटेलमध्ये. हा एवढा रूट आम्हाला ठरवून दिला होता. आमच्या आय कार्ड मध्ये चिप्स होत्या, त्यामुळे हा रूट जर आम्ही सोडून तर दुसरीकडे कुठे गेलो की लगेच त्यांना अलर्ट यायचा, त्यांचा आम्हाला फोन यायचा की तुम्ही तुमचा रस्ता मार्ग चुकलेला आहात. आणि असं वारंवार घडलं की ते ऍक्रिडेशन रद्द करण्याची जी एक सूचना होती ती त्याच्यामध्ये होती, तो इशारा होता. सुदैवाने माझ्या माहितीमध्ये तरी असं कोणाला तो रद्द झालं नाही, परंतु एवढे काटेकोर नियम होते. आणि आमचा क्वारंटाईन डे जो होता 3ऱ्या दिवसाचा, तो नेमका ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी संपत होता. खरं तर त्या दिवशी शूटिंगच्या सुद्धा स्पर्धा होत्या आणि शूटिंगमध्ये तुम्हाला माहिती आहे की यावेळी शूटिंग मधनं तब्बल 8 मेडलची अपेक्षा होती. म्हणजे अमेरिकेतली एक संस्था आहे, सांख्यिकी संस्था, त्यांनी भारताला यावेळी 17 मेडल प्रिडिक्ट केले होते, 17. आणि त्या 17 पैकी तब्बल 8 मेडल जे आहेत ते एकट्या शूटिंगमध्ये मिळतील असं भाकीत त्याने केलं होतं. आणि त्याला कारणही तसं होतं, कारण शूटिंगमध्ये मनू बाकर असो किंवा भारताचे जे स्टार शूटर्स होते, त्याच्यामध्ये आपली राही सुद्धा होती, यांच्याकडनं खूप चांगल्या खेळाची अपेक्षा होती. विशेषतः सौरभ चौधरी हा जो खेळाडू आहे, हा मी म्हणेन भारताचा ऍसेट्स आहे, भारताची गुंतवणूक आहे, ज्याच्याकडनं खूप चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. त्याला वैयक्तिक 2 मेडल मिळतील असंही भाकीत केलं गेलं होतं. आणि शूटिंगच्या स्पर्धा ह्या नेहमी सकाळी असतात, त्यामुळे ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी सकाळी 10 वाजता यांच्या फायनल जपानी वेळेनुसार होत्या. आमचं क्वारंटाईन जे आहे ते 2 वाजता संपत होतं, त्यामुळे आम्ही शूटिंगला जाऊ शकत नव्हतं. कधी कधी नशीब तुम्हाला कसं साथ देतं पहा. त्यामुळे आम्हाला 2च्या नंतर बाहेर पडल्यावर आमच्यासाठी फक्त एकच खेळ शिल्लक होता, तो म्हणजे वेटलिफ्टिंग. मी आणि माझा सहकारी आम्ही असं ठरवलं की शूटिंगला आम्ही जाईपर्यंत खेळ संपणार आहे, त्यामुळे आपण वेटलिफ्टिंगला जाऊया. त्यामुळे अख्खा भारतीय मीडिया जो आहे तो शूटिंगसाठी होता. मी आणि माझा सहकारी, आम्हाला नाईलाजाने पर्याय नव्हता आणि आमचं कदाचित नशीब चांगलं असेल, आम्ही वेटलिफ्टिंगला पोहोचलो आणि मीराबाईने इतिहास घडवला. आणि त्या दिवशी नेमकं मनू बाकर म्हणा किंवा सौरभ चौधरी म्हणा, शेवटच्या क्षणी दबावाखाली त्यांचा खेळ वाईट गेला आणि त्या दिवशी त्यांना मेडल जिंकता आला नाही. आणि त्यामुळे मीराबाईशी आम्हाला खूप चांगल्या गप्पा मारता आल्या. मी एका एबीपी माझा या वृत्तवाहिनीसाठी आणि एबीपी नेटवर्क हिंदी यांच्यासाठी सुद्धा तिथे वार्तांकन करत होतो. पुढचे 3-3.5 तास मीराबाई फक्त एबीपी माझा नेटवर्कवर होती. ती एक्सक्लुझिव्हिटी होती. कधी कधी यश सुद्धा तुम्हाला असं चटकन मिळून जातं. पण या मीराबाईचा संघर्ष लक्षात घ्या. का सगळे शूटिंगला होते? कारण शूटिंगकडनं मेडलची खूप मोठी अपेक्षा होती. का मीडिया मीराबाईकडे नव्हता? कारण त्याला कारण होतं रिओ ऑलिम्पिक मधली मीराबाईची कामगिरी. असं म्हणतात की यश मिळालं की सगळं जग जे असतं तुमच्या पायाशी उलवून घेत असतं, पण अपयशाला बाप नसतो. मला आठवतं मी रिओ ऑलिम्पिक मध्ये मीराबाईचा इव्हेंट पाहायला खास करून गेलो होतो, कारण मला आठवते कर्णम मल्लेश्वरीने सिडनीमध्ये जे आपल्याला पहिलं मेडल जिंकून दिलं होतं, त्यानंतर वेटलिफ्टिंग मध्ये आपल्याला मेडल नव्हतं. मी आवर्जून रिओमध्ये तिचा परफॉर्मन्स पाहायला गेलो होतो आणि मला असं वाटतं की मीराबाईला सुद्धा ती आठवण जी आहे ती विसरणं आवडेल. कारण त्या रिओ ऑलिम्पिकमध्ये मीराबाईला ज्या 3 संधी असतात पॉवर लिफ्ट करण्याच्या, त्या 3ही संधीमध्ये तिचा फॉल्ट झाल्यामुळे तिला साधं एक अधिकृत वजनही उचलता आलं नव्हतं आणि तिच्यावर खूप टीका झाली होती. एकतर वेटलिफ्टिंगला उत्तेजकाने त्यावेळी ग्रासलं होतं, त्यात मीराबाई सिलेक्ट झाली होती, परंतु ती वजनही उचलू शकली नाही. त्यामुळे ऑलिम्पिक पथकाला वेटलिफ्टिंग आहे एक भार आहे अशा प्रकारची टीका त्याच्यावर झाली होती. खूप वैयक्तिक पातळीवर मीराबाईवर टीका करण्यात आली होती. खरं तर अशा टीकेनंतर एखादा खेळाडू कोलमडून पडू शकतो, परंतु कोलमडून पडेल तर ती मीराबाई कसली, ती त्या
टिकेतनं जिद्दीनं उभी राहिली आणि नुसती उभी राहिली नाही, ऑलिम्पिकला 1.5 वर्ष असताना तिने त्याच खेळामध्ये एक नव्या वर्ल्ड रेकॉर्डची नोंदणी केली आणि जेव्हा ती ऑलिम्पिकला गेली तेव्हा वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर खेळाडू म्हणून ती गेली होती. परंतु शेवटी अपयश जो असतो तो तुमचा पिच्छा सोडत नसतो जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नसतं आणि हे मीराबाईच्या धाणी होतं. मीराबाईने अखेर इतिहास घडवला, सिल्वर मेडल तिने जिंकलं आणि मग अख्खं जग जे आहे ते मीराबाईच्या मागे धावू लागलं. पण दोस्तो मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करतोय की जोवर यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न कायम ठेवले पाहिजेत. हा एक धडा जो आहे हा मीराबाईने लोकांना, तिला यश एका रात्रीत मिळालं नाही, अत्यंत गरीब कुटुंबातून आलेली ही खेळाडू आहे. जो मगाशी मी उल्लेख केला की भूक जी आहे, भूक दौडाना सिखाती आहे. मीराबाईच्या बाबतीत सांगायचं झालं तर अगदी आदिवासी पाड्यातली ही खेळाडू आपल्या भावाबरोबर म्हणजे रोजचं अन्न शिजवण्यासाठी सरपण गोळा करण्याचं काम तिच्याकडे असायचं. भाऊ आणि ती जंगलात जायची आणि मुलांपेक्षा काहीतरी आपल्याला वेगळं करून दाखवायचं या जिद्दीने पेटलेली ही जी मीराबाई होती लहानपणापासून, ती नेहमी असा प्रयत्न करायची की जर भावाने आज 4 लाकडं उचलली तर मी 5 लाकडं उचलीन, भावाने 6 लाकडं उचलले तर मी 7 लाकडं उचलीन. त्यामुळे नेहमी तिची आपल्या भावाशी कॉम्पिटिशन असायची की मी भावापेक्षा थोडं तरी का होईना वजन जास्त उचलीन. आणि या हट्टातून, या ध्यासातूनच ती मग नंतर या खेळाकडे वळली आणि मग चमत्कार घडवला. पण मला एक तिच्यातला खूप चांगला गुण आवडला. मेडल जिंकल्यानंतर मी तिला असं विचारलं, आम्ही पत्रकारांनी, की आजवर नॉर्थ ईस्टची जी ओळख होती ही मेरी कॉमची शहर, मेरी कॉमचं राज्य म्हणून ओळख होती. आता तू सिल्वर मेडल म्हणजे मेरी कॉम पेक्षा एक 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 पद वर चढलेली आहेस, तिने ब्रॉन्झ जिंकलं होतं, तू सिल्वर मेडल जिंकल्यास, यापुढे नॉर्थ ईस्टची ओळख ही मीराबाई म्हणून ओळखली जाईल, तुला कसं वाटतंय? त्यावेळेचं तिचं वाक्य जे आहे हे खिलाडी वृत्तीचं दर्शन करणार होतं. ती म्हणाली नाही, यापुढेही आणि जोवर हे ऑलिम्पिकची ओळख आहे आमच्या नॉर्थ ईस्टला तोपर्यंत अख्खं नॉर्थ ईस्ट जे आहे हे मेरी कॉमच्याच नावाने ओळखलं जाईल, कारण दीदीने आम्हाला जिंकायची जिद्द दिली आहे. लक्षात घ्या, जिंकायची जिद्द हा शब्द खूप महत्त्वाचा. ती म्हणाले की आमच्यासारख्या ज्या मुली आहेत ज्यांना कुणी मायबाप नाही, अशा मुलींच्या मनामध्ये एक जिंकण्याची जिद्द जी आहे ती मेरी कॉमने निर्माण केली. ती जिंकू शकते तर आम्ही जिंकू शकतो हा विश्वास तिने आमच्या जागृत केला आणि त्या विश्वासानेच आज आम्ही टोकियोमध्ये आलेलो आहोत. मला वाटतं एखाद्या खेळाडूने दुसऱ्या खेळाडूच्या प्रती अशा प्रकारची भावना व्यक्त करणं यालाच ऑलिम्पिक असं म्हणतात. ऑलिम्पिकमध्ये यंदा टुगेदरनेस हा एक नवा ध्येय म्हणजे ऑलिम्पिकची जी 3 ब्रीद वाक्य आहेत त्याच्यामध्ये टुगेदरनेस हे यावेळी अतिरिक्त जोडण्यात आलं. त्याला कारण असं होतं की या कोविडमुळे यंदा ऑलिम्पिक होईल की न होईल अशा स्थितीमध्ये हे ऑलिम्पिक खेळलं गेलं आणि म्हणूनच जे ऑलिम्पिकचे अध्यक्ष आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की एकत्रितपणे आपण संघर्ष करूया आणि या एकत्रितपणाचंच दर्शन आम्हाला पहिल्या दिवशी मीराबाईने घडवलं. पण जसं मीराबाईने पहिल्या दिवशी सिल्वर मेडल जिंकलं, शेवटचा दिवस हा नीरज चोप्राचा होता. त्याने या संपूर्ण भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर यशाचा सुवर्ण कळस चढवलाय. पण मित्रांनो, नीरज चोप्राचं जे यश आहे मला एक शेर आठवतोय की असं म्हणतात की लहरों की फितरत तो होती है शोर मचाने की, लहरों की फितरत तो होती है शोर मचाने की, मंजिल तो उसी को होती है, मंजिल तो उसी की होती है जो अपने नजरों में तूफान देखते हैं. या खेळाडूच्या डोळ्यामध्ये तो ऑलिम्पिकला टोकियोमध्ये आल्यापासून एक तुफान वावरताना आम्हाला दिसत होतं. म्हणजे भालाफेकीचा एक नियम आहे, भालाफेकीमध्ये अंतिम फेरीसाठी खेळाडू पात्र करण्यासाठी 12 खेळाडूंची निवड केली जाते. या 12 खेळाडूंसाठी एक क्वालिफाईंग मार्क असतो 63 एक ऑलिम्पिक समिती त्या ऑलिम्पिकला जो मार्क ठरवतो त्याच्या पलीकडे जर तुम्ही भाला फेकला तर तुम्ही ऑलिम्पिकला पात्र ठरता, ऑलिम्पिकच्या फायनलला पात्र ठरता. असे सर्वोच्च कामगिरी असणारे 12 खेळाडू निवडले जातात. तर या 12 खेळाडूंमध्ये ज्याच्यामध्ये जगज्जेता वेक्टर जर्मनीचा जो खेळाडू आहे, झेकोस्लोवाकिया जर्मनी, हे या भालाफेकीतले दादा खेळाडू आहेत. आजवरची मॅक्झिमम मेडल जी आहेत या 2 देशांनी लुटून नेलेली आहेत. वेक्टर जो आहे त्याला 3 गोल्ड मेडल आहेत, वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या नावावर होता. हा खेळाडू नीरज चोप्राच्या खांद्याला खांदा लावून तिथे भाला फेकत होता. तर अशा या भालाफेकीमध्ये नीरज चोप्राने पात्रता फेरीमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवली. सर्वोत्कृष्ट म्हणजे काय, तर पहिल्या क्रमांकाची कामगिरी जी आहे ती नीरज चोप्राची होती आणि पहिल्या क्रमांकाने तो नीरज चोप्रा जो आहे हा फायनलला दाखल झाला होता. मित्रो, फायनलला 12 खेळाडू खेळतात. 12 खेळाडूंच्या याच्यामध्ये नीरज चोप्राची कामगिरी पहिली होती आणि मला सांगायला आवडेल की या 12 खेळाडूतली नीरज चोप्राची जी पहिली कामगिरी होती पहिल्या क्रमांकाची, ती कामगिरी जी होती ही कामगिरी रिओ ऑलिम्पिकमध्ये ज्यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकलं होतं त्याच्यापेक्षाही जास्त होती. मगाशी मी उल्लेख केला की तुम्ही जर गुगल केलं नीरज चोप्राचं नाव तर 3.5 कोटीचा सर्च नीरज चोप्राच्या नावाला मिळतोय. पण हा नीरज चोप्रा एवढा पॉप्युलर ऑलिम्पिकच्या आधी होता का, तर त्याचं उत्तर स्पष्टपणे नाहीये. आणि तो नाही काय तेही तुम्हाला सांगतो. 1908 साली
या ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीचा समावेश करण्यात आला. म्हणजे 1896 साली जरी ऑलिम्पिकला सुरुवात झाली असली तरी 1908 साली पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीचा समावेश झाला. 1908 पासून या 1920 म्हणजे ज्याला आपण आता 1921 मध्ये 1920 ऑलिम्पिक खेळलं, तर या 1920 ऑलिम्पिक पर्यंत आजवर 26 ऑलिम्पिक खेळले गेलेत. आणि या 26 ऑलिम्पिक मध्ये किती भारतीय भालाफेकपटू सहभागी झाले तुम्हाला माहिती आहे का? उत्तर तुम्ही ऐकून थक्क व्हाल. आजवर ऑलिम्पिकमध्ये भारताचे फक्त 2 भालाफेकपटू जे आहेत ते ऑलिम्पिक पर्यंत पोहोचलेले आहेत. एक जो आहे गुरुतेज सिंग, 1984 साली कॅलिफोर्नियाचं जे ऑलिम्पिक झालं त्याच्यामध्ये तो सहभागी झाला होता. 70.8 मीटर ही त्याची कामगिरी आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा खेळाडू जो पात्र झाला होता तो म्हणजे सिडनी ऑलिम्पिकमध्ये 2000च्या जगदीश बिश्नोई, 70.86 मीटर ही त्याची कामगिरी आहे. भालाफेकीसारखा हा जो खेळ आहे फारसा ग्लॅमर या खेळामध्ये नाहीये. या खेळामध्ये 2 खेळाडू आजवर भारताचे पात्र ठरलेले आहेत. तिसरा खेळाडू नीरज आणि त्याच्यासोबत अजून एक चौथा खेळाडू आपला शिवपाल सिंग सुद्धा यंदा टोकियो ऑलिम्पिकला पात्र ठरला होता. पण लक्षात घ्या की अशा या फारसा ग्लॅमर नसलेल्या खेळामध्ये नीरजने हा खेळ निवडला. आणि नुसता निवडला नाही तर त्याच्यामध्ये त्यांनी चांगली कामगिरी सुद्धा करून दाखवली. आता नीरजच्या कौतुकाचे दिवस संपलेत. म्हणजे त्यांनी गोल्ड मेडल जिंकून दिलंय, इतिहास घडवलाय, सगळं जरी आपण मांडणं केलं तरी एक विश्लेषक म्हणून, एक पत्रकार म्हणून मी जर या कामगिरीचं जर विश्लेषण करायचं ठरवलं तर मी असं म्हणेन की नीरजची ही जी कामगिरी आहे, सुवर्ण कामगिरी म्हणा हवं तर, ही त्याची सर्वोत्तम कामगिरी नाहीये. म्हणजे एशियन गेम मध्ये जेव्हा त्यांनी गोल्ड मेडल मिळवलं होतं तेव्हा एशियन जकार्तामधल्या त्या जकार्ताच्या एशियन मध्ये गोल्ड मेडल मिळवताची त्याची कामगिरी ही ऑलिम्पिक मधल्या गोल्ड मेडलपेक्षा सरस आहे. मग असं नेमकं काय घडलं तर मी असं म्हणेन की ऑलिम्पिकमध्ये जो जेता असतो त्याच्या कामगिरीपेक्षाही सगळ्यात महत्वाचं असतं मोक्याच्या क्षणी, अंतिम क्षणी तो आपलं मानसिक दडपण कशा प्रकारे झुगारून देतो. आणि मला असं वाटतं की त्या दिवशी नीरजचा खेळ हा सर्वश्रेष्ठ होता. अशासाठी, कारण लक्षात घ्या नीरज सोबत कॉम्पिट कोण करत होता त्या स्पर्धेमध्ये, तर वेक्टर जो जर्मनीचा खेळाडू आहे, जगत जेता आहे, ज्याने गोल्ड मेडल जिंकलेले आहेत. हा खेळाडू जो आहे याने 2021 मध्ये एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा नव्हे, तब्बल 7 वेळा 90 मीटरच्या पार भालाफेक केली आहे. लक्षात घ्या 90 मीटरच्या भाल एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 7 वेळा भालाफेक करणारा खेळाडू तुमच्यासोबत स्पर्धेमध्ये सहभागी होतोय. नीरजची आजची सर्वोत्तम कामगिरी आतापर्यंतची कोणती आहे तर ती जकार्ता ऑलिम्पिक मधली, मी तुम्हाला म्हटलं 88 मीटरची, ती कामगिरी त्याला पार करता आली नाही. कारण त्याने या याच्यामध्ये पहिल्या प्रयत्नात 87.03 मीटर आणि दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटर अशी कामगिरी केली होती. हा जो वेक्टर आहे यांनी नीरजपेक्षा कितीतरी चांगल्या प्रतीची कामगिरी ह्या वर्षात 1, 2, 7 वेळा नोंदवलेली आहे. परंतु जसं म्हणतो की वीराला नशीब जे आहे ते नेहमी साथ देत असतं. जे भालाफेकीतले 12 खेळाडू होते, भालाफेकीचा पॅटर्न जो आहे, जी स्पर्धा कशी खेळली जाते तर 12 खेळाडूंना प्रथम 3 चान्स दिले जातात, 3 संधी मिळते भाला फेकण्याची. या 3 संधीमध्ये ह्या 12 खेळाडूंचं जे सर्वोत्तम 8 खेळाडू असतात ते मग त्यातल्या अति फायनलसाठी जातात, ज्यांना शेवटचे 3 अटेम्प्ट करता येतात. म्हणजे अंतिम फेरीमध्ये प्रत्येकाला 6 अटेम्प्ट असतात, पण त्या 12 खेळाडूंना नसतात. तर 12 खेळाडूंपैकी जे सर्वोत्तम 8 असतात त्यांनाच फक्त 6 अटेम्प्ट मिळतात आणि खालचे जे 4 खेळाडू असतात ते मग बाद होतात. तर ज्यांनी या संपूर्ण वर्षभरात 90 मीटर पार 7 वेळा भालाफेक केलेली आहे तो खेळाडू ह्या अंतिम 8 जणात येत नाही. आणि तो जेव्हा म्हणजे त्यांनी पहिला प्रयत्न जो केला वेक्टरने तो साधारणतः 82 मीटर पर्यंत गेला आणि त्याचे पुढचे दोन्ही प्रयत्न फॉल झाले, अपात्र ठरले. आणि तो बाद झाल्यानंतर आम्ही स्टेडियममध्ये जल्लोष, कारण आम्हाला माहित होतं की आता नीरजला कोणी रोखू शकत नाही. आणि नीरजलाही हे कळलं होतं. जेव्हा नीरजने, तुम्हाला आठवत असेल, तुम्ही जर ती दृश्य पुन्हा पाहिलं, त्याने दुसऱ्यांदा भालाफेक जेव्हा गेली 87.58 मीटर, तेव्हा भाला त्याचा आकाशात जेव्हा गेला तेव्हा त्याने मागे येऊन आपल्या कोचला जिंकण्याची जी एक भावमुद्रा असते ती भावमुद्रा अवघ्या जगाने पाहिली होती. त्याला कळलं होतं की आपल्या भाल्याने मेडलचा वेध घेतलाय. पण मित्र, तिथे जे संपलं नव्हतं नाट्य. वेक्टर जरी या स्पर्धेतनं बाद झाला असला तरी त्याचे जे 2 त्याच्यासोबत ज्यांनी ब्रॉन्झ मेडल आणि सिल्वर मेडल जिंकलं होतं, हे जे खेळाडू होते झेकोस्लोवाकियाचे, हेही तेवढेच दर्जेदार खेळाडू होते. कारण त्यांची जर तुम्ही वैयक्तिक कामगिरी पाहिली, एक वाल्डेच होता आणि दुसरा विजेशॉप, तर या दोघांची वैयक्तिक कामगिरी जी आहे सर्वोत्तम ज्याला असं म्हणतो, ती एकाची होती 89.73 आणि दुसऱ्याची होती 88.34. त्यातल्या ज्यांनी ब्रॉन्झ मेडल जिंकलंय विचस्लाव,
त्याचा जो कोच होता तो होता झेल्टन. हा जो खेळाडू आहे त्याच्याबद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे, कारण वर्ल्ड रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे या झेल्टनच्या. आणि त्याचा शिष्य जो आहे तो नीरज बरोबर भालाफेक करत होता. तर मी नीरजने पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की हे दोन खेळाडू एवढे धोकादायक आहेत की शेवटच्या क्षणापर्यंत माझंही हृदय धडधडत होतं की माझ्यापेक्षा जर जास्त भाला फेकला तर मला अजून जास्त चांगली कामगिरी करायची आहे. पण लक्षात घ्या, नीरजने पहिल्या प्रयत्नामध्ये जो भाला फेकला त्या पहिल्या प्रयत्नातल्या भाल्याची कामगिरी ही उर्वरित 11 खेळाडूंना पार करता आली नाही. यावरून तुम्ही लक्षात घ्या की नीरज त्या दिवशी किती तुफान फॉर्मात होता. तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं. मी सांगतो अजूनही अंगावर काटा येतोय. ऑलिम्पिकच्या मुख्य स्टेडियममध्ये ज्यावेळी डिक्लेअर झालं की नीरज चोप्राने गोल्ड मेडल जिंकलेलं आहे, आम्ही मोजून 35 ते 40 माणसं असू त्या स्टेडियममध्ये, ज्याच्यामध्ये व्हॉलेंटियर, तंत्रज्ञ, सपोर्ट टीम आणि बाकीचे इंडियन पथकातले खेळाडू वगैरे, अख्खं स्टेडियम आम्ही दणाणून सोडलं होतं, अख्खं स्टेडियम. आणि ज्यावेळी राष्ट्रगीत आणि तिरंगा आपला लहरला मुख्य स्टेडियममध्ये, आमच्या दोन्ही डोळ्यातनं अश्रू वाहत होता. आम्हाला सुचतच नव्हतं. फॉरेनचे जे पत्रकार होते ते आमच्याकडे पाहत होते, ते विस्मयचकित झाले होते की हा एवढा, कारण प्रत्येक देशाचे खेळाडू तिथे खोऱ्याने गोल्ड मेडल जिंकतात, पण आमच्यासाठी हे देशाचं 125 वर्षातलं पहिलं गोल्ड मेडल होतं. म्हणजे जसं म्हणतात ना की चंद्रावर अनेक जण गेले, पण चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा नील आर्मस्ट्रॉंग अजूनही लोकांच्या मनात आहे. लोकांना तो अजूनही हृदयात वसलेला आहे. पटकन चटकन नाव कोणाचं येतं तर नील आर्मस्ट्रॉंगचं येतं. त्यामुळे नंतर किती जण शिखर पार करतात त्याला महत्व नाही, पहिलं शिखर कोणी पार केलं तर नीरज चोप्राने. आणि आम्हाला जेवढा अभिमान होता की हा नीरज चोप्रा इतिहास रचताना त्याला याची देहा याची डोळे पाहण्याची संधी आम्हाला तिथे मिळते. अविस्मरणीय, अभूतपूर्व. नीरज चोप्राचं जे हे यश होतं तितकंच यश मी म्हणेन की PV सिंधूचं सुद्धा होतं. बॅडमिंटन मध्ये तिने सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकले आणि अशी कामगिरी करणारी भारताची ती एकमेव खेळाडू ठरली आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल आता ह्या यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये. यापूर्वी केवळ कुस्तीमध्ये सुशील कुमारला ही किमया साध्य करता आली होती, त्यांनी सिल्वर आणि ब्रॉन्झ जिंकलं होतं बॅक टू बॅक ऑलिम्पिकमध्ये. थोडक्यात बॅडमिंटन मध्ये जिंकता येतं, सातत्यपूर्ण जिंकता येतं हे तिने दाखवून दिले. आणि मला असं वाटतं की एका सर्वोत्तम महिला खेळाडूचा खेळ पाहण्याची संधी आपल्या पिढीला मिळाली. त्यामुळे आपण PV सिंधूचा आभार मानलं पाहिजे. आणि माझ्यासाठी हे खूप संस्मरणीय आहे, कारण जेव्हा ती ब्राझीलमध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये जिंकली होती त्यावेळी तिचं शटल माझ्याकडे होतं. आणि या टोकियो ऑलिम्पिकमध्ये जेव्हा ती मॅच जिंकत होती त्या मॅच मध्ये तिने जे शटल वापरलं होतं त्या शटलपैकी एक शटल आहे, त्या ऑर्गनायझरला विशेष विनंती करून मी हे शटल मिळवलं होतं. आणि तसंच हाच किस्सा मला अजून एक सांगायचा आहे की जसं मी मगाशी म्हटलं की माझं हे 5वं ऑलिम्पिक आहे. ऑलिम्पिकच्या जे बोधचिन्ह आहे त्याच्यामध्ये 5 वर्तुळ असतात. माझी 5 ऑलिम्पिक पूर्ण झालेत. रात्री 2 वाजता जेव्हा डोपिंग टेस्ट करून जेव्हा नीरज बाहेर आला चोपडा, तेव्हा मी त्याला माझ्या मुलाखतीसाठी विनंती केली होती. त्यावेळी हे सांगण्याचं कारण का की खेळाडू किती जमिनीवर असतात पहा. मी त्याला असा प्रश्न विचारला मुलाखत सुरू व्हायच्या आधी की नीरज, अख्ख्या जगाला माहिती आहे की तू रोड मराठा आहेस. रोड मराठा म्हणजे पानिपतच्या युद्धामध्ये जे मराठे युद्ध हरल्यानंतर तिथे स्थायिक झाले, दिल्ली आणि त्या परिसरामध्ये, चंदीगड हरियाणा परिसरामध्ये, त्यांना रोड मराठा म्हटलं जातं. त्या रोड मराठ्यांचा हा वंशज आहे नीरज चोप्रा. तर मी त्यांना म्हटलं मी या संदर्भात तुला प्रश्न विचारला तर आवडेल का? तर तो म्हणाला सर जी एक बात बताऊं, आज जो त्याने ते मेडल दाखवलं, ते म्हणाला आज ये जो मेडल है ये किसी प्रांत का, किसी भाषा का, किसी जाति का, किसी धर्म का नहीं है, तो ये पूरे देश का मेडल है. मी माझ्याकडे शब्द नव्हते त्याला काही विचार. तो म्हणाला हो सके तो आप ये मत पूछो क्योंकि इससे कंट्रोवर्सी खड़ी हो जाएगी. मैं किसी एक भाषा या किसी प्रदेश को यहाँ रिप्रेजेंट नहीं कर रहा हूं, मैं भारत देश को रिप्रेजेंट कर रहा हूं और ये जो मेडल है भारतवर्ष का मेडल है. आणि मीही त्याला तो प्रश्न विचारला नाही. मुलाखत संपल्यावर मी त्याला सांगितलं माझं हे 5वं ऑलिम्पिक आहे आणि माझ्यासाठी तू एवढी अविस्मरणीय अशी भेट दिलेली आहे, मी धन्य झालेलो आहे. माझ्या डोळ्यातनं अश्रू येत होते. त्याला काय वाटलं कोणास ठाऊक. मी त्याला म्हटलं माझ्यासाठी तू मेमोरेबल असं हे ऑलिम्पिक करून दिलं. आणि त्याची जर्सी म्हणजे ऑलिम्पिकमध्ये तुम्ही म्हणाल की मेडल जिंकल्यानंतर त्याने जी जर्सी घातली होती ती जर्सी जी आहे ती काढली, त्याच्यावर त्यांनी साईन केली आणि ती साईन केलेली जर्सी त्यांनी मला दिलेली आहे. ती जर्सी सुद्धा बघा किती अनोखी आहे. या जर्सीमध्ये त्याचा एंड जो आहे तो भालाफेकीचं चिन्ह त्यांनी केलेलं आहे. एवढी अनोखी सिग्नेचर मी कधी पाहिली नाही. पण माझ्यासाठी मी म्हणेन की ही जर्सी, जी जर्सी त्यांनी ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल जिंकल्यानंतर घातली होती, ती जर्सी तो साईन करून मला देतोय. माझ्यासाठी ही जर्सी म्हणजे माझं पत्रकारितेतलं गोल्ड मेडल आहे असं मी मानतो. तर असे अनेक प्रसंग जे आहेत हे प्रत्येक ऑलिम्पिक तुम्हाला देत असतात. तोच आनंद मला जो नीरजने दिला तोच PV सिंधूने दिला. आणि तसाच एक आनंद होता तो म्हणजे हॉकीचा. हॉकीतलं मेडल कोण विसरू शकतो. हॉकी आपला राष्ट्रीय खेळ आहे, सांघिक खेळ आहे. एक का असं होतं की हॉकीमध्ये
एक वैभव आपण अनुभवलेला आहे. बुजुर्ग आपल्याला सांगतात की मी एकदा लुसाणेला गेलो होतो. लुसाणेला ऑलिम्पिकचं वस्तू संग्रहालय, आयुष्यात एकदा तरी तुम्ही स्वित्झर्लंडला जा आणि लुसाणेमध्ये असलेलं हे ऑलिम्पिकचं वस्तू संग्रहालय पहा. त्या वस्तू संग्रहालयामध्ये तुम्ही गेलात की प्रथम दर्शनीच तुम्हाला एक हॉकी स्टिक दिसते. मेजर ध्यानचंद यांची ती हॉकी स्टिक तिथे जतन करून ठेवण्यात आलेली आहे. आणि त्यावेळी अशी वंदता होती की लोक असं म्हणतात की ध्यानचंद यांची जी हॉकी स्टिक होती, तो चेंडू जो आहे ते अशा पद्धतीने ड्रिबलिंग करायची की तो चेंडू जणू काही त्यांच्या हॉकी स्टिकला चिटकून राहायचा. अनेक वेळी असं वंदता होती, असं म्हणतात, दंतकथा म्हटलं जातं की त्यांच्या हॉकी स्टिकला चेंडू चिटकायचा. तर ती जादुई हॉकी स्टिक जी आहे ती मी त्या लुसाणेच्या त्या ऑलिम्पिक ह्याच्यामध्ये पाहिली होती. तो काळ सुवर्ण काळ होता. परंतु ज्यापासून मी पत्रकारिता सुरू केली, मला आता 26 वर्ष झाली क्रीडा पत्रकारितेमध्ये, हा हॉकीचा सुवर्ण काय कधी आम्हाला अनुभवता आला नाही. शेवटचं ऑलिम्पिकचं जे गोल्ड मेडल होतं ते होतं मास्को ऑलिम्पिकमध्ये. पण त्या मेडलला सुवर्ण झाले अशासाठी नव्हती, कारण मास्को ऑलिम्पिकमध्ये अनेक देशांनी बहिष्कार घातला होता. तर आम्ही बहिष्कार घातलेला वासरात लंगडी गाय शाणी म्हणतात अशा प्रकारे आपलं त्या मेडलकडे पाहिलं जात होतं. त्यामुळे खऱ्या प्रकारे भारताला मेडल मिळणार कधी? तुम्हाला आठवत असेल जपानमध्ये 1964 साली जे टोकियोमध्ये ऑलिम्पिक झालं होतं, पहिलं ऑलिम्पिक, त्यावेळी भारताने गोल्ड मेडल हॉकीमधलं जिंकलं होतं. त्यामुळे यंदा टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताकडनं खूप चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. आणि भारतीय हॉकी संघ हा एकेकाळी दादा हॉकी संघ मानला जायचा. आणि त्याच्या हॉकीचे किस्से आम्ही ऐकत पत्रकारिता केली होती. पण असा काही आम्हाला पुन्हा कधी पाहायला मिळेल का, हा प्रश्न होता. त्याला अनेक कारण आहेत. संघटनात्मक वाद आहेत, खेळाडूंमधले वाद होते, अनेक वाद. मी तर धनराजला रडताना पाहिले. अथेन्स ऑलिम्पिकमध्ये जेव्हा धनराजचा ऑलिम्पिक खेळ मी पाहायला गेलो होतो, धनराज अक्षरशः त्या हॉकीतल्या सांघिक राजकारणामुळे रडला होता. त्याचं असं म्हणणं होतं की संदीप बॉल मेरे पास नाही दे रहे थे. म्हणजे गोल करण्याची सर्वोत्तम संधी धनराजकडे असताना सुद्धा केवळ टीम मधल्या राजकारणामुळे त्याच्याकडे चेंडू सोपवणार नाही म्हणजे नाही, अशा प्रकारचं राजकारण या खेळाने पाहिलं होतं. त्यामुळे हॉकीतला हा उतरता कालखंड जो आहे त्याला रोखण्याची कामगिरी जी आहे ती या टोकियो ऑलिम्पिकमध्ये झाली असं मी म्हणेन. एक जमाना होता हॉकीमध्ये, म्हणजे 1928 आणि 1956 जो ऑलिम्पिक तुम्ही पाहिलं, त्या ऑलिम्पिकमध्ये भारताने गोल्ड मेडल जिंकताना त्या स्पर्धेमध्ये एकही गोल स्वीकारला नव्हता. आणि यंदा भारताच्या हॉकी संघाने तसं पाहिलं गेलं तर खूप तुफान कामगिरी म्हणेन नाही, पण मी असं म्हणेन की भारताच्या हॉकीला एक नवी दिशा देणारी कामगिरी जी आहे ती कामगिरी यावेळी आपल्या हॉकीतल्या खेळाडूने हे केली. आपलं सुवर्ण पदक मिळवण्याचं स्वप्न जरी भंग असलं तरी पण ब्रॉन्झ मेडल, मला असं वाटेल की आता ज्या संक्रमण अवस्थेतनं भारतीय हॉकी संघ जातोय त्या भारतीय हॉकी संघासाठी हे उभारी देणारं असं मेडल आहे. भारतीय हॉकीच्या ह्याच्यावर आपण पुन्हा बोलणार आहोत, कारण यश मिळालं की असं मी जसं मगाशी म्हटलं, यशाला अनेक दावेदार असतात, अनेक बाप असतात, अपयशाला बाप नसतो. या यशाच्या मागे एका राज्याचं, एका व्यक्तीचं जवळ आवर्जून उल्लेख केला पाहिजे. तुमच्या मनात जर कोणाचं नाव येत असेल तर मुळात ते नाव ते नाहीये. मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतोय की हॉकीसाठी जर कोणा एका व्यक्तीचं, एका राज्याचं नाव घ्यायचं असेल तर आपण ओडिशा सरकारचं घेतलं पाहिजे. पटनाईक सरकारने त्यांना 150 कोटी रुपये दिले भारतीय हॉकी पुरुष आणि महिला संघांना. ते त्यांचे अधिकृत स्पॉन्सर होते. बघा, विचार करा, एका राज्याचा, म्हणजे हॉकी हा तसा पाहायला गेला तर पंजाब ती सुवर्णभूमी मानली जाते. अनेक उत्तम खेळाडू जे ते पंजाबमधनं उदयास आले, पण हॉकीला स्पॉन्सरशिप कोणत्या राज्याने दिली तर ओडिशा. आणि तिचं थोडी दोडकी नव्हे तर 150 कोटी. आणि त्याचा परिणाम काय झाला की भारतीय हॉकी महिला संघ, लक्षात घ्या की हॉकीचा, महिला हॉकीचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झाल्यावर आजवर फक्त 3दाच महिलांना ऑलिम्पिक गाठता आलंय. याआधी 1980 साली भारतीय महिला हॉकी संघ ऑलिम्पिक खेळला, त्यानंतर गेला रिओमध्ये तो खेळला आणि आता टोकियो ऑलिम्पिकला ते पात्र ठरलेत. पण या 3 ऑलिम्पिकचं जर तुम्ही विश्लेषण केलं तर जेव्हा मॉस्कोला भारतीय महिला हॉकी संघ रवाना झाला तेव्हा त्यांच्यासोबत फक्त 2 जण होती. एक होता कोच आणि दुसरा होता मॅनेजर. पण आता टोकियोमध्ये जेव्हा भारतीय महिला हॉकी संघ दाखल झाला होता, तुमचा विश्वास बसणार नाही, तर त्यांच्यासोबत 7 जणांचा सपोर्टिव्ह स्टाफ होता. त्याच्यामध्ये फिजिओ होता, मानसोपचार तज्ञ होता, प्रत्येक खेळाडूचं विश्लेषण करणारी एक तंत्रज्ञांची टीम होती. हा बदल का झाला तर खेळात पैसा आला. पैसा कोणी उचला तर ओडिशा सरकारने, पटनाईकने. मला असं वाटतं की जर खेळाडूंना उत्तमोत्तम जर तुम्ही वातावरण निर्माण करून दिलं तर त्यातनं काय चमत्कार घडू शकतात हे नीरजने दाखवून दिलं, भारतीय हॉकी संघाने दाखवून दिलं. अनेक खेळाडू, मग त्याच्यामध्ये लवलीना असतील किंवा अगदी भवानी देवीचं उदाहरण घ्या. भवानी देवीला जेव्हा मी भेटलो, भारतीय तलवार म्हणजे तलवारबाजीमध्ये भारताची पहिली महिला खेळाडू आहे की जी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली. पहिल्या फेरीचा अडथळा तिने पार केला. तर हिला स्पॉन्सरशिप कोणी दिली तर राहुल द्रविड जो आहे भारताचा क्रिकेटर, त्याची एक NGO आहे जी ऑलिम्पिक मधल्या खेळाडूंना प्रोत्साहन देते. त्या
त्या संस्थेने या खेळाडूला स्पॉन्सरशिप दिली आणि हीच भवानी देवी जी आहे ती आज टोकियो ऑलिम्पिक तिने गाठला आणि चमत्कारिक अशी कामगिरी केली आणि याचं श्रेय राहुल द्रविड आणि त्याच्या संपूर्ण टीमला सुद्धा आपण दिलं पाहिजे. तर मला असं वाटतं आणि अशा अनेक प्रेरणादायी घटना आहेत, पण अशा अनेक घटना आहेत ज्याने हृदय सुद्धा व्यथित होतं. आपण महिला हॉकीचा उल्लेख करतोय. वंदना कटारिया, तुम्हाला लक्षात असेल वंदना कटारियाच्या हॅट्रिकमुळे आपण आपला भारतीय संघ जो आहे तो सेमीफायनल पर्यंत धडकू शकला होता, परंतु सेमीफायनल मध्ये पराभव होताच या वंदना कटारियाची जात काढण्यात आली. तिच्या हरिद्वार मधल्या घराच्या समोर काही जातंद जे व्यक्ती आहेत त्यांनी अत्यंत लज्जास्पद असं नृत्य केलं, शिवीगाळ केली, टोमणे मारले त्यांच्या घरच्यांना. विचार करा की अजून ब्रॉन्झ मेडलची मॅच शिल्लक आहे आणि एखादा खेळाडू पराभूत झाला तर तो केवळ दलित खेळाडू आहे म्हणून ती टीम हरली, अशा प्रकारचा उन्माद जे व्यक्ती दाखवतात त्यांना कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे. त्यांच्यावर न्याय होईल, न्यायालय त्यांना जी काही शिक्षा द्यायची ती देईल, परंतु त्यांच्या ह्या जघन्य कृत्यामुळे त्या खेळाडूच्या मानसिकतेवर काय परिणाम होत असेल लक्षात घ्या. ब्रॉन्झ मेडलची मॅच भारत थोडक्यात हरला, पण तुम्हाला आठवतंय त्या मॅच मध्ये भारतात 2-2 अशा बोलत असताना 3-2 अशी आघाडी करून देणारा गोल कोणाचा होता, तर याच वंदना कटारियाचा होता. भारताच्या या संपूर्ण टोकियोतल्या यशात वंदना कटारियाची कामगिरी तुम्ही बाजूला काढूच शकत नाही. त्यामुळे खेळाडूला जात नसते, खेळाडूला पात नसतो, खेळाडूचा धर्म हा एकच असतो, तो म्हणजे जिंकणे. आणि ऑलिम्पिक असं सांगतं की खेळामध्ये हारजीत पेक्षाही सगळ्यात महत्वाचं काय असतं, तुम्ही किती जिद्दीने लढाई केली आहे. डॅरेन पिओर्ते असं म्हणतो की ह्या ऑलिम्पिक मधल्या हारजीत पेक्षाही, कारण ऑलिम्पिकला पात्र ठरणं हेच मुळात सर्वोच्च आहे, कारण जगातल्या 205 देशांमधनं जे मोजके खेळाडू ऑलिम्पिकला पात्र ठरतात त्यापैकी तुम्ही एक असता. त्यामुळे तिथे तुम्ही लढाई जिंकलेली असते, तिथे पुढे फक्त तुमच्या जिद्दीचा संघर्ष असतो आणि त्याच्यामध्ये हार जीतच्या पलीकडची ती लढाई असते. पण हे आपल्या काही जातंद भारतीयांना कधी समजणार. जेव्हा मी या मॅच नंतर वंदना कटारियाशी बोलण्याचा प्रयत्न केला तर तिने अत्यंत नम्रपणे सांगितलं की मला या विषयावर भाष्य करायचं नाही, खेळ हाच माझा धर्म आहे आणि याच्यापुढे मी माझ्या खेळानेच माझ्या टीकाकारांना उत्तर देणार आहे. पण अशा प्रकारची टीका टाळता आली असते अशी खंतही तिने व्यक्त केली आहे. मला असं वाटतं यातनं ते जे जातंदे आहेत त्यांना जो काही योग्य मेसेज जो आहे तो गेलेला आहे, या घटना टाळता आल्या असत्या. पण जसं मी म्हटलं की ही संपूर्ण ऑलिम्पिक जर आपण पाहिलं तर अनेक आशेचे कण दिसले, तसेच निराशेचेही क्षण होते. विशेषतः शूटिंग मध्ये खूप निराशा आपल्या पाहता आली. ऑलिम्पिकला सुरुवात होण्याचे जसं मी तुम्हाला म्हटलं की ग्रेस नोट जी आहे त्या संस्थेने 17 मेडल भारताला प्रेडिक्ट केले होते आणि या 17 मेडलपैकी 8 मेडल जे आहेत ते एकट्या शूटिंग मधले होते. आणि त्याला कारणही तसं होतं, जगभरामध्ये जेव्हा शूटिंगच्या स्पर्धा होत होत्या तर या शूटिंगच्या स्पर्धेमध्ये उत्तमोत्तम कामगिरी करण्यामध्ये भारतीय नेमबाज जे होते हे आघाडीवर होते. विशेषतः सौरभ चौधरी, मनू बाकर आणि आपली राही हे जगज्जेते खेळाडू होते. राहीने तर क्रोएशियामध्ये 1.5 महिन्यापूर्वी जेव्हा स्पर्धा झाल्या ऑलिम्पिकच्या आधी तेव्हा गोल्ड मेडल जिंकताना ब्रॉन्झ जी रिओ ऑलिम्पिक मधली जी गोल्ड मेडलिस्ट होती तिला पराभूत करून तिला 5व्या क्रमांकावर ढकलून तिने त्या क्रोएशियातल्या स्पर्धेचं गोल्ड मेडल जिंकलं होतं पिस्तूल प्रकारामध्ये. त्यामुळे तिने आपल्याबद्दलच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. परंतु शूटिंग मधले जसं मी म्हटलं की हॉकीला जसं राजकारणाने घासलं होतं तसं शूटिंग मध्ये सुद्धा प्रचंड घाणेरडं राजकारण आणि त्याचा फटका जो आहे हा खेळाडूंना बसल्याचं या ऑलिम्पिकमध्ये पाहायला मिळालंय. रणिंदर सिंग हे भारतीय शूटिंग महासंघाचे अध्यक्ष आहेत. रणिंदर सिंग यांची ओळख म्हणजे त्यांचे वडील जे आहेत ते पंजाबचे मुख्यमंत्री आहेत. शूटिंग मध्ये खरं तर मनू बाकर आणि सौरभ चौधरी हे जसपाल राणाचे शिष्य. जसपाल राणाने त्यांच्या या उभरत्या करिअरला मोलाची साथ दिली आणि त्यांच्या आजवरच्या या संपूर्ण ऑलिम्पिक पर्यंतच्या प्रवासापर्यंतचं श्रेय जसपाल राणाला निसंदेह दिलं पाहिजे. परंतु मार्च 2021 मध्ये त्यांच्यामध्ये कटुता आली. जसपाल राणामध्ये आणि सौरभ चौधरी आणि मनू बाकर यांच्यामध्ये वितुष्ट आलं आणि त्याचा फटका जो आहे हा पूर्ण भारतीय नेमबाजी पथकाला बसला. त्यामुळे झालं असं की मनू बाकरने आपला कोच जो आहे हा जसपाल राणा न ठेवता नव्या कोच सहित ती ऑलिम्पिकच्या मैदानात उतरली आणि त्याचा फटका जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला. कारण नेमबाजी हा मानसिक कणखरतेचा खेळ आहे. तिथे तुमचं मनोबल जे आहे हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि तिथे जर तुमची थोडीशी जरी चूक झाली तरी मेडल तुमच्या हातून निसटू शकतं आणि हेच पाहायला मिळालं. पहिल्या दिवशी सौरभ चौधरी फायनल त्याने गाठली तेव्हा फायनलसाठी जो क्वालिफाईंग राऊंड असतो त्याच्यामध्ये त्याची कामगिरी जी होती नंबर 1 ची कामगिरी होती. परंतु जेव्हा फायनल राऊंड झाले त्यावेळी मात्र त्याचा मेडल तो खाली घसरला. पहिल्या 3 खेळाडूंमध्ये त्याला स्थान मिळवता आलं नाही.
हेच मनू भाकर सोबत जेव्हा तो मिश्र दुहेरीमध्ये जेव्हा उतरला पिस्तूलच्या 10 मीटरच्या, तेव्हा ऑलिम्पिक रेकॉर्डची त्यांनी नोंद केली. लक्षात घ्या, नव्या ऑलिम्पिक रेकॉर्ड म्हणजे तुमचं गोल्ड मेडल कन्फर्म, कारण तुम्ही ऑलिम्पिकचा रेकॉर्ड तिथे स्थापन केलाय. फायनलला जाण्यासाठीच्या क्वालिफाईंग राऊंडमध्ये जी जोडी ऑलिम्पिक रेकॉर्ड नोंदवते त्या जोडीला साधं ब्रॉन्झ मेडल जिंकता येत नाही. याला तुम्ही काय म्हणाल? मी म्हणेन दबावाचं राजकारण. त्यामुळे जसपाल राणा आणि संघटना यांच्या वादाचा फटका जो या खेळाडू बसला, आणि खेळाडू अगदी कोवळी आहेत, 18-19 वर्षाची मुलं आहेत. दबाव कसा जुगारायचा असतो यांना अजून त्यांची सवय नाही. आत्ताशी कुठे त्यांचं करिअर सुरू झालंय. अशा वेळी जसपाल राणाने समंजसपणा दाखवला असता, संघटनेने समजा समंजसपणा दाखवला असता तर नक्की त्याचा फरक पडला असता. हे मला वाईट याचं वाटतं की जेव्हा तुम्ही संघटना चालवता तेव्हा तुम्हाला तुमचं काम असतं खेळाडूंना तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. रविंदर सिंग जो होता, ज्यावेळी पहिल्या दिवशी शूटिंगरनी खूप वाईट कामगिरी, दुसऱ्या दिवशी त्यांचं वाईट कामगिरी झाली. स्पर्धा अजून बाकी आहे, म्हणजे स्पर्धेमध्ये राही सरनोबत, तेजस्विनी सावंत आहेत की ज्या मेडलच्या कंटेंडर आहेत. विशेषतः राहीने क्रोएशियामध्ये खूप चांगली कामगिरी आहे. अशा वेळी अर्धी स्पर्धा बाकी असताना शूटिंगचे अध्यक्ष टोकियो ऑलिम्पिकमध्ये शूटिंग रेंज पासून अगदी 50-100 मीटरच्या अंतरावर आम्हा पत्रकारांना काय सांगतात, तर भारतात गेल्यावर मी या सगळ्या खेळाडूंच्या कामगिरीचं विश्लेषण करणार, पोस्टमॉर्टम करणार, खेळाडूंच्या कोचचं पोस्टमॉर्टम करणार आणि जरूर पडली तर खेळाडूंसहित कोचेसवर सुद्धा आम्ही कारवाई करू. अरे, अजून स्पर्धा संपायची आहे. स्पर्धेतले काही खेळाडू आपला अजून कौशल्यपणात लावणार आहेत. आणि अशा वेळी जेव्हा संस्थेचा जो अध्यक्ष आहे, जो प्रमुख आहे, अशा प्रकारचं बेताल वर्तन करतो, बेताल वक्तव्य करतो, त्याचा फटका जो आहे हा संघटनात्मक त्या खेळाडूंवर बसतो. आणि त्याचं फलित असं होतं की ज्या खेळाकडनं टोकियो ऑलिम्पिकला 8 मेडलची अपेक्षा होती, 0 मेडल जे आहे घेऊन भारतीय पथक परतले. आपली महाराष्ट्राची एक खेळाडू होती, ती यावेळी कोच म्हणून टोकियोमध्ये होती. मला आठवत आहे तिचं ऑलिम्पिक खेळाडू ते कोचचा प्रवास मी पाहिला. मी त्या कोचचं नाव घेणार नाही कारण ते योग्य दिसणार नाही. तर तिने सांगितलेलं वाक्य मला खूप आवडलं. तिला जेव्हा असं मी विचारलं की का अपयश आलं, तर ती म्हणाली की तुझा प्रश्न रास्त आहे की आमच्याकडनं खूप अपेक्षा होत्या, आम्ही त्या पार करू शकलो नाही, आम्ही भारताला यश देऊ शकलो नाही. परंतु संघटनात्मक हा जो वाद आहे याला कुठेतरी वेळीच जर आपण रोखू शकलो असतो तर नक्की फरक पडला असता. आणि दुसरं म्हणजे ते म्हणाले की दरवेळी काय होतं की ऑलिम्पिक आलं की तुम्ही खेळाडूंकडनं अपेक्षा ठेवता, खेळाडूंवर अपेक्षांचं ओझं लागता आणि मग या अपेक्षांच्या ओझ्याखाली हे खेळाडू दडपणाखाली आपला खेळ विसरून जातात. ते कधी वर्ल्ड चॅम्पियनला गेल्यावर तुम्ही विचारता का किंवा तुम्ही वर्ल्ड चॅम्पियनला मेडल जिंकलात का? ते कधी एशियन चॅम्पियनशिपला गेल्यावर तुम्ही मथळे लंगवता की बाबा तुम्ही एशियनला चॅम्पियन मेडल जिंकणार का? ऑलिम्पिक आल्यावरच सगळ्या मीडियाला या खेळाडूंची का बरं आठवण येते? तुम्हाला जर प्रेशर हवंच, प्रेशर असल्याशिवाय खेळाडूचा खेळ उत्तम होणार नाही. त्यामुळे त्या कोचचं असं म्हणणं होतं की मी असं म्हणत नाही की तुम्ही खेळाडूंवर प्रेशर टाकू नका, तुम्ही खेळाडूंवर प्रेशर टाका, पण प्रेशर टाकताना त्यात सातत्य ठेवा. तुम्ही त्याच्या एशियन कामगिरीच्या वेळेला सुद्धा त्याला तेवढीच प्रसिद्धी द्या, तुम्ही त्याच्या जागतिक स्पर्धेच्या वेळेला सुद्धा तेवढीच प्रसिद्धी द्या, तुम्ही त्याच्या राष्ट्रीय स्पर्धा जेव्हा होतील त्यावेळी सुद्धा तेवढीच प्रसिद्धी द्या. पण ऑलिम्पिक आल्यावर फक्त तुम्हाला नेमबाज आढळतात. एरवी तो नेमबाज कोणत्या स्थितीतनं प्रवास करतोय, त्याच्या काय समस्या आहेत याची कुणाला आपल्याला काही कदर आहे का? तर मी म्हणेन ऍज अ पत्रकार म्हणून की त्याची कदर आपल्याला नसते. ऑलिम्पिक आलं की आपल्या सगळ्यांच्या भावना ज्या आहेत राष्ट्रीयत्व उचंबळून येतं, परंतु ज्यावेळी ऑलिम्पिक संपतं त्याच्यानंतर पुन्हा आपल्या ह्या ज्या भावना ज्या आहेत या मी म्हणेन मृतवत होतं असे म्हणेन. काही मोजक्या अशा संस्था आहेत, मग तो राहुल द्रविड असेल, जिंदाल असेल किंवा गोल्ड फॉर क्वेस्ट असेल, यासारख्या संस्था आपापल्या परीने प्रयत्न करतात, परंतु यांचा प्रयत्न हा त्या मुंगीसारखा आहे, साखरेचा कण घेतण्यासारखा. त्याला एक दिशा देण्याचं जे महत्वाचं काम आहे ते व्हायला हवं, ते होत नाहीये. काही टीकाही झाली, म्हणजे मी असं म्हणेन जसं आता नीरज चोप्रा जिंकला, जिंदालनी पुढाकार घेतलेली जी संस्था आहे त्यातनं तब्बल यावेळी 12 खेळाडू जे आहेत ते टोकियो ऑलिम्पिकला होते, त्यांनी स्पॉन्सरशिप दिलेली किंवा त्यांनी ज्या खेळाडूंवर खर्च केला असे 12 खेळाडू टोकियोला पोहोचले होते. त्यातल्या 2 खेळाडूंनी मेडल जिंकलंय. एक नीरज चोप्रा ज्यांनी गोल्ड जिंकला आणि दुसरा बजरंग पुनिया ज्याला कुस्तीतल्या ब्रॉन्झ मेडलवर समाधान मानावं लागलं. बजरंग पुनियाची एवढी हवा होती की बजरंग पुनिया यावेळी गोल्ड शिवाय काही घेऊन येणार नाही असं म्हटलं जातं. म्हणजे मला एवढा सुखद धक्का बसला होता ज्यावेळी आम्ही टोकियोमध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवलं आणि आमचं तिथे एक मेन प्रेस सेंटर आहे जिथे एकाच वेळेला हजारो पत्रकार बसून आपलं काम करू शकतात असं एक मोठं दालन तिथे उभारलं होतं. तर मी ज्यावेळी पहिल्या दिवशी त्या दालनात प्रवेश ठेवला तेव्हा तिथे एक मोठी जायंट स्क्रीन होती आणि त्या जायंट स्क्रीनवर
एका भारतीय खेळाडूचा इंटरव्ह्यू चालू होता आणि तो भारतीय खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून बजरंग पुनिया होता. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान भूषवलेल्या या बजरंग पुनियाचा इंटरव्ह्यू तिथे अनेक देश विदेशातले पत्रकार माझ्यासहित पाहत होते आणि माझ्यासाठी हा अभिमानाचा क्षण होता की माझा एक खेळाडू जो आहे तो टोकियो मधल्या एका जायंट स्क्रीनवर ऑलिम्पिक समिती त्याचा इंटरव्ह्यू दाखवते. सो हा जो खेळाडू होता त्याच्याकडनं खूप अपेक्षा होतात. ती अपेक्षा फोगटकडनं असं होती. पण ऑलिम्पिक संपल्यावर आपण काय पाहिलं तर विघ्नेश फोगटवर जागतिक कुस्ती महासंघाला कारवाईचा बडगा उडगावा लागला. हे असं का झालं तर ऑलिम्पिक मधले काही संघटक असं म्हणतात की या खेळाडूंच्या डोक्यात सुद्धा थोडी हवा गेली की खाजगी संस्था जेव्हा यांना पैसा देत आहेत तेव्हा कुस्तीतल्या संघटनांना दाद द्यायची नाही असा एक हेकेखोर स्वभाव जो होता त्यांचा होता. विशेषतः बजरंग पुनियाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर अगदी या ऑलिम्पिक स्पर्धेला 1 महिना शिल्लक असताना तो एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी झाला जूनमध्ये, जिथे त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली आणि ही दुखापत घेऊन तो टोकियो ऑलिम्पिक मध्ये खेळला होता. असं म्हणतात जाणकार की या दुखापतीचा फटका त्याला ह्या मेडलच्या शर्यती बसला, अन्यथा भारताचा तो गोल्ड मेडलचा दावेदार होता. आणि म्हणून मग भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत त्यांनी असं अधिकृतपणे म्हटलं, जाहीरपणे म्हटलं की ह्या ज्या संस्था आहेत जिंदाल सारख्या असतील, गोल्ड फॉर क्वेस्ट असतील, या भारतीय खेळाडूंना बिघडवत आहेत, त्यांच्या डोक्यात त्यांच्यामुळे हवा जाते असा जाहीर हल्लाबोल त्यांनी केला. अर्थात उद्योगातनं आलेले हे उद्गार आपण पाहिले तरी त्याची नाण्याची दुसरी बाजू आहे की या संस्था आहेत म्हणून या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय एक्सपोजर सुद्धा मिळते. त्यामुळे प्रत्येक खेळाडूवर निर्भर करतं की तुम्ही कसं रिॲक्ट झालं पाहिजे. काही गोष्टी अशा असतात की ज्या पडद्याआडच राहिल्या पाहिजेत, परंतु काही गोष्टींचा उल्लेख जरूर केला पाहिजे. विशेषतः फोगटच्या बाबतीमध्ये हे खेदानं सांगावं लागतंय. जी आम्हाला सूत्रांनी दिलेली माहिती आहे त्यानुसार फोगट जी आहे हिला आंतरराष्ट्रीय सरावासाठी स्पॉन्सरशिप असल्यामुळे ती विदेशातनं सराव करून टोकियोमध्ये दाखल झाली होती. या उलट भारतीय ज्या इतर महिला खेळाडू ज्या होत्या त्या भारतामधनं सराव करून तिथे पोहोचल्या होत्या. ज्यावेळी फोगटला क्रीडागाममध्ये भारतीय जी इमारत होती ज्याच्यामध्ये खेळाडूंना रूम्स दिल्या जातात, त्यावेळी विघ्नेश फोगटने तिथे खूप मोठा तमाशा केला की मला या भारतीय महिला खेळाडूंसोबत राहायचं नाहीये, मला त्यांच्यासोबत सराव करायचा नाहीये, असा हट्ट तिने धरला आणि खूप आकांड ठेवलं. तिचा 1.5 तास तमाशा चालू होता. तिला जी खोली दिली होती ती खोली ती स्वीकारायला तयार नव्हती. तिचं असं म्हणणं होतं की भारतीय खेळाडू जे आहेत हे कोविड असणाऱ्या भारतीय देशातनं आलेले आहेत आणि मी विदेशातनं आलेले, त्यामुळे मला या खेळाडूंसोबत सराव करायचा नाही अशा प्रकारचं सुद्धा मनोगत त्यांनी व्यक्त केल्याच्या बातम्या आमच्यापर्यंत आल्या. त्यात कितपत तथ्य याची चौकशी आता भारतीय कुस्ती महासंघ करते. जी बातमी माझ्यापर्यंत आल्या त्या बातमीनुसार विघ्नेशने फोगटने त्या संदर्भात जाहीर माफीही मागितल्याची बातमी आहे. परंतु हे टाळता आलं असतं. फोगट आणि बजरंग पुनिया हे दोन्ही मेडलचे दावेदार होते, त्यावेळी की फोगट साखळीतच बाद झाले, तिला मेडल सुद्धा जिंकता आला नाही आणि गोल्ड मेडलचा दावेदार असणाऱ्या बजरंग पुनियाला ब्रॉन्झ मेडलवर समाधान मानावं लागलं. अर्थात कुस्तीमध्ये अजून एक चांगली घटना घडली, आपल्याला एक सिल्वर मेडल मिळालं. रवी कुमारने आपल्याला सिल्वर मेडल मिळून दिलं. मी नेहमी म्हणतो की तुम्हाला कधी कधी नशिबाची साथ लागते, जी नीरज चोप्रा सोबत होती. म्हणजे विचार करा की जो जगज्जेता खेळाडू आहे तो पहिल्या 8 म्हणजे ज्याने 90च्या मीटर पार भाला फेकणारा खेळाडू पहिल्या 8 मध्ये सुद्धा समाविष्ट होत नाही. आणि रवी कुमारच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्याची मॅच जी होती सेमीफायनलची, एक क्षण असा होता की तो 7-2च्या फरकाने पिछाडीवर होता. इथून कोणताही खेळाडू जिंकणं केवळ अशक्य असतं. कुस्तीच्या नियमामध्ये 7-2 म्हणजे तुमचा खेळ खल्लास. पण रवी कुमार जिंकला. समोरच्या खेळाडूला दुखापतीने ऐन वेळी उचल काढली आणि त्याचा फायदा उचलत रवी कुमारने बाजी पलटवली. पण ती दुखापत झाली नसती तर रवी कुमार कदाचित ब्रॉन्झ मेडलची मॅच खेळला असता, कदाचित हरला असता, कदाचित जिंकलाही असता. पण नशीब वीराला साथ देते म्हणतात, त्याचा त्याने पुरेपूर फायदा उचलला. अर्थात त्याला मेडल जिंकता आला नाही, गोल्ड मेडल जिंकता आला नाही, पण सिल्वर मेडलवर त्याला समाधान मानावं लागलं. त्यामुळे कुस्तीमध्ये 1 सिल्वर आणि 1 ब्रॉन्झ ही आपली टोकियो ऑलिम्पिक मधली कमाई होती. बॉक्सिंग मध्ये सुद्धा अशीच निराशा झाली. बॉक्सिंग मध्ये खरं तर अमित पंघल आणि विकास कृष्णन यांच्याकडून खूप चांगल्या अपेक्षा होता, पण विकास सुद्धा दुखापत घेऊन खेळत होता हे तिथे गेल्यावर त्याच्या हालचालीनं जाणवत होतं. बॉक्सिंगला सुद्धा निवडणुकीच्या राजकारणाने ग्रासलेलं आहे. शूटिंग असो, बॉक्सिंग असो, कुस्ती असो, हे जे टॉपमोस्ट ऑलिम्पिक गेम आहे तिथे प्रत्येक ठिकाणी संघटनात्मक वाद जो आहे हा ऐरणीवर आहे आणि हा वाद जो आहे हा खेळाडूंच्या मानगुटीवर बसतोय, त्यांच्या मनोधैर्याला लगाम किंवा ठेच पोचवण्याचं काम करतोय आणि याचा फटका आपल्याला बॉक्सिंग मध्ये पाहायला मिळालाय. पण मी असं म्हणेन की हे जे यश जे आहे हे यश कोणी मिळवलंय? लवलीना असेल, मीराबाई असेल, राणी रामपाल जी हॉकीची कॅप्टन होती, वंदना जी हॉकीची स्टार खेळाडू होती, हे सगळे गरिबीतनं वर आलेले खेळाडू आहेत. राणी रामपालची तर स्टोरी डोळ्यातनं अश्रू आणणारी आहे. तुटलेल्या हॉकी स्टिकने ती हॉकी खेळायची.
लवलीनं तर मी तुम्हाला म्हटलं अत्यंत गरीब कुटुंबातून आलेले, 2 वेळचं जेवण सुद्धा नशिबात नसायचं, एक एक दिवस उपाशी राहून त्यांनी काढलेला आहे तिच्या लहानपणी. तर अशी गरिबीची आग घेऊन मैदानात उतरलेले हे खेळाडू आहेत. असे असंख्य खेळाडू आज आपल्या अवतीभोवती आहेत, परंतु यांना टॅप आपण करतोय का, तर मी असं म्हणेन त्याचं प्रमाण फार अत्यल्प आहे. आज जे यश आपल्याला मिळत आहे हे खेळाडूंच्या त्यांच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीचे आहेत. आपण मेडल विनर खेळाडू घडवतोय का, तर त्याचं उत्तर काहीसं नाहीच असं देता येईल. हे जे खेळाडू जिंकतायत हे त्यांच्या अंगीभूत कौशल्याने घडतायत, परंतु असे अनेक खेळाडू आहेत ज्यांच्यामध्ये अंगीभूत गुण आहेत, अंगभूत कौशल्य आहेत, ते विकसित करण्याची गरज आहे. त्यांना परिस्पर्शाची गरज आहे, पण तो परिस्पर्श त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. अनेक उदाहरणं देता येतील. प्रवीण जाधव हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. महाराष्ट्राचा हा खेळाडू तिरंदाज खेळाडू आहे. एकीकडे जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल असणारी दीपिका कुमारी जी आहे ती अपयशी ठरत असताना मिश्र दुहेरीमध्ये हा 10 बुलाय मारत होता, अचूक तिरंदाजीमध्ये वेध घेत होता. अत्यंत ग्रामीण गरिबीतनं आलेला खेळाडू, डोक्यावर छप्पर नसलेला हा खेळाडू आहे. ऑलिम्पिकमध्ये परत गेल्यावर आपल्याला आपल्या घरी राहता येईल की नाही, घर असेल की नाही, इथून त्याची सुरुवात. अत्यंत गरीब कुटुंबातला खेळाडू, परंतु जागतिक क्रमवारीतल्या अव्वल खेळाडूंना हरवण्याची त्यांनी किमया केली. मला असं वाटतं तिरंदाजीतली ही भारताची, महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने गुंतवणूक आहे. हेच अविनाश साबेबद्दल सांगता येईल. महाराष्ट्राचे एकूण 7 खेळाडू या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले होते, पण त्यातल्या ह्या 2 खेळाडूची कामगिरी खरंच लक्षात ठेवण्यासारखी होती. पहिला प्रवीण जाधव आणि दुसरा अविनाश साबे. अविनाश साबे ग्रामीण कुटुंबात आला, ललिता बाबरचा वारसा सांगणाऱ्या गावातनं तो आलेला आहे. या ऑलिम्पिकमध्ये त्याने सर्वोत्तम नॅशनल रेकॉर्ड नोंदवलेला आहे. म्हणजे भारताचा नवा राष्ट्रीय उच्चांक जो आहे हा अविनाशने नोंदवलाय. 8 मिनिटं 18.12 सेकंदाची कामगिरी त्याने 3000 मीटर स्टीपल चेस मध्ये नोंदवलेली आहे. अर्थात ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकायचं असेल तर त्याला अजून आपली कामगिरी 15 सेकंदाने सुधारावी लागणार आहे. परंतु अविनाशने आज एवढं तर दाखवून दिलं की अवघ्या भारतामध्ये त्याला तोड नाहीये. पण आता हा 15 सेकंदाचा फासला जर कमी करायचा असेल तर त्याला तेवढ्याच आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव मिळणं आवश्यक आहे, आणि तो मिळण्याची जबाबदारी भारतीय ॲथलेटिक्स महासंघ आणि इतर ह्या ज्या संघटना आहेत, कॉर्पोरेट संघटना आहेत, यांनी जर त्याला पुरवला तर भारताचा अजून एक नीरज चोप्रा जो आहे, जो मेडलच्या प्रतीक्षेत आहे. मी असं म्हणेन की येणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये या अविनाशकडनं आपण खूप चांगल्या कामगिरीची अपेक्षा ठेवू शकतो. अथलेटिक्सचं नेतृत्व जे आहे ते यंदा आदिल सुमारीवालांकडे आहे. आदिल सुमारीवाला हे स्वतः ऑलिम्पियन आहेत, त्यांना ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकता आलं नव्हतं, परंतु आज त्यांच्या संघटनेने एक अविस्मरणीय असं यश मिळवून दिले. आणि मला असं वाटतं आदिल सुमारींसाठी हा डबल धमाका आहे की एकीकडे नीरज चोप्रा गोल्ड मेडल जिंकत असताना महाराष्ट्राचा खेळाडू सुद्धा नवा राष्ट्रीय विक्रम या टोकियो ऑलिम्पिकमध्ये नोंदवत होता. आदिल नक्कीच या कामगिरीवर खुश असतील. शूटिंग मध्ये जसं आपण म्हटलं महाराष्ट्राच्या अजून 2 खेळाडू सहभागी झाले होता. एक होता तेजस्विनी सावंत आणि राही स्वर्णोबत. तेजस्विनी जगज्जेती आहे, राही जगज्जेती आहे. राहीने यापूर्वी एशियन गेम मध्ये गोल्ड मेडल जिंकून दिलं. एशियन मध्ये गोल्ड मेडल जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. तेजस्विनीचं सुद्धा असंच आहे, तिने पहिल्यांदा जगज्जेते होत अशा प्रकारची कामगिरी करणारी पहिली भारतीय नेमबाज ठरलेली होती. परंतु नेहमी तेजस्विनीला ऑलिम्पिकने उलकावणी दिली होती. कधी वडिलांचा आजारपण असेल, कधी आईचा आजारपण असेल, वैयक्तिक कौटुंबिक समस्येमुळे तिला नेहमी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिच्या कामगिरीला फटका बसवता. पण जिद्दीने ती उभी राहिली आणि यंदा टोकियोचं ऑलिम्पिक तिने गाठले आणि अजून तिच्यातली जिद्द संपलेली नाहीये. ती म्हणाली की होय, मी पुढच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नक्की मेडलचा वेध घेईन. राही असं म्हणाले की या स्पर्धेमधलं जे अपयश आहे हे माझं स्वतःच अपयश आहे, मी या अपयशासाठी कुणालाही दोषी धरणार. ती तिच्या बाबतीमध्ये संपूर्णपणे क्लिअर आहे की आपलं कुठे चुकतं हे तिला माहिती आहे, आणि ज्यावेळी खेळाडूला आपण कुठे चुकतो हे माहिती असतं तेव्हा ती चूक दुरुस्त करण्याची क्षमता सुद्धा त्या खेळाडूमध्ये असते. त्यामुळे राहीकडनं सुद्धा येणाऱ्या खेळामधून आपण खूप चांगल्या कामगिरीची अपेक्षा ठेवू शकतो. आणखीन एक खेळाडू महाराष्ट्राचा होता उदयन माने गोल्फर. अर्थात 60 खेळाडूंच्या बंचमध्ये त्याचा 56वा क्रमांक आलाय, पण या खेळाडूकडनं खूप चांगल्या कामगिरीची अपेक्षा ठेवता येईल. भारतातला आज नंबर म्हणजे लाहिरी नंतर तो 2ऱ्या क्रमांकाचा भारताचा गोल्फर आहे, आणि ह्या टोकियोतला ऑलिम्पिकचा अनुभव जो आहे हा उदयन मानेला खूप चांगला अनुभव दिला. अत्यंत रांगड्या स्वभावाचा हा माणूस आहे. त्याला मी विचारलं की काय उदयन, पुढच्या ऑलिम्पिकमध्ये काय, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्र आणि अख्खा भारत तुझ्याकडनं काय अपेक्षा ठेवणार? त्याचं अत्यंत आपलं गावरान भाषेमधलं होतं, सर हे बघा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपण राडा करणार म्हणजे राडा करणार. अर्थात त्याची ही रावडी भाषा जी आहे त्याची तुम्ही जर उदयन मानेची जर देहबोली पाहिली, अत्यंत असा रांगडा असा हा खेळाडू आहे. नक्की पॅरिस ऑलिम्पिक मधून आपण त्याच्याकडनं चांगल्या कामगिरीची अपेक्षा ठेवू शकतो.
अजून एक महाराष्ट्राच्या खेळाडूचं नाव आवर्जून घेतलं पाहिजे आणि तो म्हणजे चिराग शेट्टी. बॅडमिंटन मध्ये तो दुहेरीमध्ये सहभागी झाला होता आणि भारताची ही जी दुहेरीची टीम आहे खरोखर मी ज्याला म्हणेन की थोडीशी कमनशिबी ठरली. या दुहेरीच्या टीमला त्यांच्या ग्रुपमध्ये 2 मॅच जिंकायच्या होत्या. ह्या तिन्ही संघाने 2-2 मॅच जिंकला. भारताने सुद्धा 2 मॅच जिंकल्या, परंतु भारताची जी गुणगती होती, जिंकण्याची जी सरस गुणगती होती, त्याच्यामध्ये भारत मागे पडला आणि मग ज्या 2 उरलेले संघ होते त्यांना बाद फेरी गाठता आली. मला असं वाटतं थोडंसं नशिबाची साथ जर चिराग शेट्टीला मिळाली असती तर नक्कीच चिराग शेट्टी आणि त्याच्या सहकार्याने या टोकियो ऑलिम्पिकमध्ये धमाल उडून दिली असती. इतरही अनेक खेळामध्ये, मग टेबल टेनिसमध्ये मोनिका बात्रा असेल, सगळ्यात महत्वाचं मला काय वाटत की ह्या सगळ्या खेळाडूंनी आपली जिद्द जी होती कायम ठेवली आहे. आदिती जी होती गोल्फरपटू, दुसरी महिला गोल्फरपटू, तुम्ही विश्वास ठेवा शेवटचा दिवस जो होता, सकाळ उजळली ती 2ऱ्या क्रमांकावर होती. दुपारपर्यंत प्रचंड वादळी पाऊस त्या गोल्फच्या परिसरात झाला आणि आम्हाला एक नोट येते, एक अलर्ट आला की जर आता पाऊस झाला थांबला नाही आणि हे वादळी वारे जर थांबले नाहीत तर आम्ही ही स्पर्धा इथेच कॉल ऑफ करणार आणि जो रिझल्ट आता आहे त्याच्यावर आम्ही मेडल डिसाईड करणार. आणि जर पाऊस तो थांबला नसता तर आदितीला रौप्य पदक कन्फर्म होतं, कारण त्या क्षणापर्यंत ती 2ऱ्या क्रमांकावर होती. पण दुर्दैवाने स्थिती पूर्ववत झाली, पाऊस थांबला, स्वच्छ लख्ख सूर्यप्रकाश आला आणि त्या थांबलेल्या पावसात आदितीचं जे मेडल आहे ते वाहून गेलं आणि तिला 4थ्या क्रमांकावर सांगलं. अगदी काही फरकानं आदितीचं जे मेडल आहे, हुकलेलं मेडल आहे, ते चटका लावून गेलं. हेच मेरी कोमच्या बाबतीमध्ये बोलता येईल. अत्यंत गुणी खेळाडू, परंतु काही गोष्टी असतात की खेळाडूंच्या एकाग्रतेवर कधी कधी परिणाम करतात. ही खेळाडू जेव्हा तिच्या बाउटसाठी फायनलमध्ये उतरली तेव्हा तिच्या पाठीमागे तिच्या जर्सीवर मेरी कोम असं नाव दिलं होतं, पण तो ऑलिम्पिकमध्ये तिच्या पासपोर्टवर तिचं नाव वेगळं आहे. आपण जरी मेरी कोमला मेरी कोम नावाने ओळखत होतं तरी तिचं पासपोर्टवरचं नाव वेगळं आहे. त्यामुळे त्या संयोजकाने तिला ऐन वेळेला तिची जर्सी बदलायला सांगितली आणि प्लेन, तुम्ही जर मेरी कोमची जर बाउट पाहिली तर तिच्या जर्सी प्लेन जर्सी आहे, त्या जर्सीवर नाव नाहीये. तर कुठे कुठे ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, खेळाडूंच्या मानसिकतेला धक्का देतात आणि अत्यंत जिद्दीने मेरी कोम उतरली. तिच्याकडनं खरं तर या स्पर्धेमध्ये मेडलची अपेक्षा होती. तिचा पराभव सुद्धा मनाला चटका लावणारा होता. पण अर्थात हे जे 4थे आलेले खेळाडू आहेत म्हणजे विजयवीर असतात, त्यांच्यासोबत राहायला अनेकांना आवडतं, परंतु टाटांचं असं एक नाव आहे की ते नेहमी जगावेगळा मार्ग चोखाळतात. यावेळी संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांचं मेडल थोडक्यात हुकलेलं आहे, 4थ्या क्रमांकावर म्हणजे आदिती सारखे खेळाडू असतील किंवा सौरव चौधरी आहेत, जे 4थे आलेले खेळाडू आहेत ज्यांचं मेडल काही गुणांनी हुकलेलं आहे, त्या सगळ्यांना टाटा समूहातर्फे एक कार बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. मला असं वाटतं की तुम्ही किती पैसे देता याला महत्वाचं नाही. म्हणजे मला आठवतं की नीरज चोप्रा आणि सुवर्ण वेध घेतला, भालाफेक केल्यानंतर करोडो रुपये त्याला झाले, जवळजवळ 13 करोडच्या वर त्याला रक्कम दिली गेली आहे. पण ही रक्कम बक्षीस जिंकल्यानंतर देण्यापेक्षा एवढीच रक्कम जर बक्षीस मिळवण्याच्या आधी या गुणवान खेळाडूंवर जर आपण खर्च करू शकलो तर 60च्या ऐवजी 70 मेडल नक्कीच आपण जिंकू शकतो. पण टाटांचं मला कौतुक याचं वाटतं की जे जिंकले त्यांच्यासोबत अवकाश देश आहे, परंतु जे जिंकण्याच्या खूप जवळ पोहोचले होते, ज्यांना आपण पीटी उषा म्हणूया, ज्यांना आपण मिल्खा सिंग म्हणूया, की जे अगदी जिंकण्याच्या जवळ आले होते, त्या खेळाडूंचा विसर आपल्याला पडतो. तर अशा खेळाडूंची आठवण जी आहे ही टाटाने ठेवली आणि अशा या स्पर्धेत 4थ्या आलेल्या खेळाडूंना टाटाने हाथ दिला. असं म्हणतात, मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, मंजिल मिले ना मिले मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. आणि मला असं वाटतं अशी चांगल्या प्रकारचे प्रयत्न जे आहेत हे टाटांसारखे अनेक समूह करतात. एखाद्याला यश मिळो न मिळो, परंतु मला असं वाटतं की जी मीराबाई आहे, रिओमध्ये जिला 3 अटेम्प्ट मध्ये साधं एक वजन उचलता आलं नाही अधिकृत, तीच मीराबाई टोकियोमध्ये आपल्याला सिल्वर मेडल जिंकून देते. असे अनेक खेळाडू आहेत की ज्यांचा परफॉर्मन्स अत्यंत वाईट झाला असेल, परंतु हीच उद्याची गुंतवणूक. जसं मी म्हटलं की अविनाश सावे जिंकू शकला नाही, परंतु भारतातली सर्वोत्तम कामगिरी त्यांनी नोंदवली आहे. प्रवीण जाधव अत्यंत गरीब कुटुंबातून आल्या, तिरंदाजी मधलं सर्वोत्तम नाव होऊ पाहत आहे. या खेळाडूंना जर आजच आपण जर आर्थिक आधार दिला, त्यांचं मनोबल जर उंचावलं तर येणाऱ्या काळातले हे नीरज चोप्रा आहेत. आणि मला जसं मी म्हटलं की प्रवास किती मैलाचा असला तरी त्याची सुरुवात ही नेहमी शून्यापासून होत असते. जर मला तुम्ही विचार या टोकियोमधून आपण काय साधलं, तर मी म्हणेन की हा जो 0 जो आकडा आहे तो ओलांडण्याचं काम जे आहे हे नीरज चोप्राने या ऑलिम्पिकने आपल्याला दाखवून दिलंय. त्यामुळे हा कित्येक मैलाचा प्रवास आपल्याला करायचा आहे, त्याची सुरुवात जी आहे, हा शून्याचा भोगा जो आपण फोडलेला आहे,
आणि आता आपण खऱ्या अर्थाने या प्रवासाला दिमागदार सुरुवात केली आहे. 7 मेडल्स आपल्या गाठीची आहेत, जी आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. आणि मी असं म्हणेन की यश पराभव याच्यापेक्षाही जिद्द जी आहे ती जिद्द या टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपल्याला दिसली. आणि म्हणून या जे जिंकले आहेत त्या खेळाडूंचं आपण कौतुक केलं पाहिजे. जे खेळाडू हरलेत त्यांच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे. आणि जे खेळाडू बनू इच्छित आहेत त्या सगळ्या खेळाडूंना आपण शुभेच्छा दिल्या पाहिजेत. आणि जसं मी म्हणतो की प्रत्येक खेळाला एक हिरो लागतो. या यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये अनेक हिरो आपल्याला लागले आहेत. भालाफेकीमध्ये आपल्याला नीरज चोप्रा मिळाल्या, बॉक्सिंगमध्ये लवलीना मिळाली आहे, वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई मिळाली आहे, तिरंदाजीमध्ये प्रवीण जाधव आहे. असे अनेक हिरो जे आहेत त्या खेळायला मिळालेले आहेत. आणि हे हिरोज उद्याचे विजयवीर निर्माण करणार आहेत. आणि हीच या टोकियो ऑलिम्पिकची खरी फलश्रुती आहे असं मी म्हणेन. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे टोकियो ऑलिम्पिक झालंय. जाताना 2 शब्द जपानच्या संयोजन समितीबद्दल बोलणं खरंच गरजेचं आहे. कोविडच्या या काळामध्ये टोकियो ऑलिम्पिक होईल की नाही इथून सुरुवात होती. 1 वर्ष हे ऑलिम्पिक मागे पुढे ढकलण्यात आलं होतं. ज्यावेळी ऑलिम्पिकसाठी आम्ही टोकियोमध्ये दाखल झालो त्या आमच्या वास्तवामध्ये त्या आमच्यापासूनच्या आधीच्या 30 दिवसामध्ये तब्बल 25 भूकंप या देशात झाले. त्यातला एक भूकंप तर 6.8 रिश्टर स्केलचा होता आणि तो टोकियो पासून 20 किलोमीटरच्या अंतरावर झाला होता. सुनामीचा हलका अलर्ट सुद्धा देण्यात आला होता. भूकंपाच्या तोंडावर वसलेला हा देश, असं म्हणतात की जगातले जे 10% जिवंत ज्वालामुखी जे आहेत ते एकट्या जपानमध्ये आहेत आणि त्यांची संख्या आहे 110. हे 110 ज्वलंत ज्वालामुखी अवघ्या जपानभर पसरलेले आहेत. त्यांचा कधीही विस्फोट होऊ शकतो असा ज्वालामुखीच्या राखेवर भूकंपाच्या धक्क्यावर वसलेलं हे शहर आहे. 2 अणुबॉम्ब जे आहेत ज्याने बेचिराग झालं होतं नागासाकी आणि हिरोशिमा, त्या बेचिराग शहरांचं काय म्हणता येईल ते एक भयभीती जखम घेऊन मिरवणारं हे शहर आहे. आणि असं असलं तरी जिद्दीने उभं राहणारं हे शहर आहे. त्याने हे ऑलिम्पिक यशस्वी करून दाखवलं. मला असं वाटतं की जिद्दीचा हा एक सर्वोच्च असा परमोच्च बिंदू जो आहे तो जपानमध्ये पाहायला मिळाला. अवघं जग कोरोनाच्या या संहारक भूमिकेमध्ये असताना निराशेच्या गर्तेत सापडलं असताना जपानने आपल्या जिद्दीच्या जोरावर हे टोकियो ऑलिम्पिक यशस्वी करून दाखवलं आणि जगातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचं काम केलं, त्यांना प्रेरणा देण्याचं काम केलं. त्यामुळे एक टाही जपान ऑलिम्पिकच्या संयोजन समितीला आपण दिलीच पाहिजे. काही दिवसांनी आता पॅरा ऑलिम्पिक सुद्धा सुरू होईल आणि ते तितक्याच यशस्वीपणे ते पूर्ण करतील असा विश्वास मला आहे. परंतु ज्या पद्धतीने जपान ऑलिम्पिक समितीने हे ऑलिम्पिकचं संयोजन केलं त्यांना 100 पैकी 100 मार्क दिले पाहिजे. सरतेशेवटी मी एवढंच सांगेन की विजयवीरांचा जो जल्लोष आहे तो आपण कायम ठेवला पाहिजे अगदी पुढच्या पॅरिस ऑलिम्पिक पर्यंत. कुठेही त्या जल्लोषामध्ये कमी पडून देऊ नका. आणि तुमच्या अवतीभोवती जर असे कोणी विजयवीर असतील, कोणी नीरज चोप्रा असतील तर त्यांना योग्य प्रवाहात आणण्यासाठी जे जे काही तुम्हाला करता येणं शक्य आहे ते तुम्ही का. असे असंख्य नीरज चोप्रा, असंख्य मीराबाई, असंख्य लवलीना आपल्या अवतीभोवती आहेत. त्यांना फक्त योग्य व्यासपीठाची गरज आहे. मला असं वाटतं योग्य व्यासपीठ आपल्याला काय करता येऊ शकतं, आपल्याला त्यांची असंख्य प्रकारे मदत करता येऊ शकतं, योग्य मार्गदर्शन त्यांना करता येऊ शकतं. फक्त त्यांना योग्य व्यासपीठ जर आपण मिळवून देऊ शकलं तर मी म्हणेन येणारा काळ जो आपला आहे होता आणि यापुढेही राहील. नमस्ते, धन्यवाद. नमस्कार. अमरिंद मंडळाची यावर्षीची 74वी वसंत व्याख्यानमाला ही वसंताऐवजी आम्ही वर्षा ऋतूत आम्हाला घ्यावी लागली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आम्हाला ही वर्षा ऋतूत घ्यावी लागली, पण तरी देखील आपण सर्व रसिक प्रेक्षकांनी त्याला जो खूप प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप आभार. अत्यंत कमी वेळामध्ये सर्व व्याख्यात्यांनी आम्हाला त्यांची व्याख्यानं उपलब्ध करून दिली आणि त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ या व्याख्यानांसाठी दिला. त्यामुळेच ही व्याख्यानमाला आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू शकलो. त्यामुळे त्या सर्व व्याख्यात्यांचे म्हणजेच उद्घाटक श्री पुरुषोत्तम बेर्डे, लेखिका मंगला गोडबोले, यशोवाणी संस्थेच्या संस्थापिका प्राची गुर्जर, दीपस्तंभचे संस्थापक यजुवेंद्र महाजन, डॉक्टर शुभदा चिपळूणकर, ऍडव्होकेट उदय वारुंजीकर आणि संदीप चव्हाण या सर्वांचे खूप खूप आभार. विशेष म्हणजे व्याख्यानमाला आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचंड मेहनत घेणारा असा आमचा कार्यकर्ता आणि आमची तांत्रिक बाजू सांभाळणारा राकेश उर्फ RD जोशी याचे आभार मानावे तेवढे थोडंच आहे. आमच्या संपूर्ण कार्यकारी समिती आणि विश्वस्त यांनी ठरवल्यामुळे आणि यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच ही व्याख्यानमाला आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू शकलो. त्यामुळे या सर्व
टीमचे, अमरिंद मंडळाच्या संपूर्ण टीमचे समन्वयक म्हणून मी सीमा कोल्हटकर आभार मानते. आणि या वर्षीची आपली वसंत व्याख्यानमाला आपण इथेच संपली, पण तरी देखील पुढच्या व्याख्यानमालेची आपण वाट पाहणार आहात आणि ती नक्कीच वसंत ऋतूत होईल आणि करोनाचं संकट देखील टळलेलं असेल. तेव्हा आपण भेटूया पुढच्या वर्षी वसंत व्याख्यानमालेत मंडळाच्या प्रांगणात. धन्यवाद.